कोणता बघा चालू आहे ना. माई लय वेळची वाट पाहून राहिले तुम्ही. मी निघालो लवकरच घरून, पण वर्धेत एक कार्यक्रम लागला. म्हणजे आता ती होय आमचे जवाई आणि ती आहे सोशल कामात. ग्रामगीता महोत्सव चालू होता आणि त्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. राष्ट्रीय परिसंवाद होता 3 दिवसापासून चालू. तर ते एक मोठे पाहुणे येणार होते, तर ते ऐन वेळेवर कॅन्सल झालं त्याचं येणं, पण तुम्हाला याच लागते म्हणे. तर ऐन वेळेवर तो कार्यक्रम आला 5 वाजता. तिथून निघाले मला वाजले 5:30. मग माझ्या सोबती आहे मायासारखी, कृष्णासारखा, गोविंदा. नावं बी गोविंदाच आहे त्याचं, कृष्णाचंच नाव आहे. त्यानं मच्छी केली घरी. ते कासनूरले येता कासनूर लागलं, मच्छीच खाऊन जा म्हणे. तिथं मच्छी खायला वेळ लागला. तर ते मच्छीतले काटे पाहा लागते, नाही तर सपाट्यानं खाल्ली असते ना आलो बी असतो. तर तिथं वेळ लागला म्हणून थोडासा उशीर झाला. आणि रस्ता थोडासा खराब होता मधात जंगलात. तर माय एवढे वेळची वाट पाहून राहिली हेच लय झालं. निवडणुकीच्या काळात मला बऱ्याचशा लोकांनी मदत केली. नीतनवरे सर आहे, मी आलो होतो. ते एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे नीतनवरे सरांचं आहे ना. मी आलो होतो तेव्हा तिथं त्यानं बँड गिन सांगितला होता. आणि बऱ्याचशा त्यावेळेस प्रचंड लोकांनी मला पदवीधरच्या वेळेस मदत केली. म्हणजे त्यांचे मी खरंच काटोलवासियांचे मनापासून आभार मानतो. का ओळख नाही, पाळख नाही, कराया मास्तर कुठचा, वर्धेचा, कुठून आला, का आला. डायरेक्ट मी यूट्यूबवर व फेसबुकवर व्हिडिओ घेऊ का असं असं येणार आहे, ज्याले ज्याले कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांना या 2 फोन नंबरवर फोन करा. तर लोक फोन करायचे आणि लोक डायरेक्ट कार्यक्रम आमच्या इथं या. आमच्या इथं 50 पदवीधर वोटर, 100 पदवीधर वोटर, बऱ्याचशा BJP, शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकांना म्हणजे आपल्या घरी मीटिंग नाही घेता येत, तर त्यानं का नाही काय केलं, दुसऱ्याच्या घरी मीटिंगा घेतल्या. आणि मला कानात सांगे सर मी BJPचा आहे, पण मतदान तुम्हाला करणार आहे, हे आपलेच लोक होईल. बरं बा म्हणलं चालते. काय मला वाटते म्हणे तुम्ही निवडून आले पाहिजे. मग एखादा शिवसेनावाला राहील, मग एखादा राष्ट्रवादीवाला राहील. असे खूप लोक भेटले. म्हणजे अक्षरशः तर काही ठिकाणी तर खतरनाकच काम झालं. एका राष्ट्रवादीच्या आमदारानं ते तिकडं गोंदिया जिल्हा काय नाव होतं, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, काही ओळख नाही, पायक नाही, काहीच नाही. त्याचा पुतण्या माया लय फॅन होता. त्या पुतण्यानं दाखवला काका आमदार, काका म्हणे हे कराया मास्तर उभी आहे म्हणे, यायला ओळखता का तुम्ही? नाही बा म्हणे. त्याला व्हिडिओ दाखवला जाता जाता अर्धा तास. अभि ह्या तर मास्तर लय खतरनाक आहे बी म्हणे, याला आपल्या घरी बोलावं म्हणे. आता आमदारानं त्याच्या घरी बोलावल्यावर आम्ही गेलो बा गोंदियात, कोणीच ओळखीचं नाही. ते आले, आम्ही 10 वाजता गोंदियात पोहोचलो. ते आले आम्हाला बोलवाले, जे नेलं त्यानं गल्ल्या गेले. झालं म्हणलं किडनॅप तर नाही करत रे म्हणलं आपल्याला. तर गेलो बा त्याच्या घरी, मस्त गरम पाण्याची व्यवस्था, हातपाय धुवाले, जेवण घेऊन चाललं. म्हणजे सर म्हणे इथंच झोपा म्हणे, उद्या आपण गोंदिया तुम्हाला फिरून देतो म्हणे, कार्यकर्ते अमकं ढमकं. मग त्यानं मला म्हणलं बा तुम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे, कायले तुमच्या घरावर गोटे आणता, मी हॉटेलमध्ये राहतो ना. मग आम्ही तिथून त्याच्या घरून वापस आलो आणि त्याच्या घरून वापस आल्यावर हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी पूर्ण आम्हाला गोंदिया जिल्हा कार्यकर्ते सोबत भेटी घालून दिल्या आणि सांगितलं का कराया मास्तरलेच मत करजा. म्हणजे मला जे काही ओळख पाळख नसताना 8,000 8,500 मतदान भेटलं बिना पैशाने. 1ही रुपया मी कोणालाही वाटला नाही. लोकांना करोडो खर्च केले. 2.5 लाख रुपयात 6 जिल्ह्याची निवडणूक, 38 आमदाराचं मतदार क्षेत्र, 58 तालुके, लोक करोडो खर्च करते. माय 2.5 लाख फक्त पेट्रोल, डिझेल, नाश्ता, चहा पाणी आणि पोट्ट्याचा खर्च. याच्याशिवाय कायच्यात मी खर्च केले नाही. एकाही माणसाने 1ही रुपया न वाटता 8,500 वोटिंग भेटलं. म्हणजे लोक करोडो वाटते. पैसे वाटायला लागते का निवडणुकीत? तर माया मनानं मला असं वाटते का गरज नाही आहे. जर तुम्ही चांगले कामं केले. आता कालची व्हिडिओ क्लिप ऐकली असेल तुम्ही टोपे साहेबाची. अरे बापा एवढे फोन येऊन राहिले मला का डायरेक्ट माझा फोन जीवच सोडून देते तो. हो जीव नाही सोडून तर काय फोनच लोक मग कोण आहे साला नंबर द्या बरं सर म्हणजे त्याचा. अरे थांब म्हणलं धीर धर. ठीक आहे. आता त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला, तू पहिलेच भिन झाला असं. तर लोक बऱ्याच वेळा काय करते का पाहत नाही.
का कोरोनाचं बिल 34 लाख कसं निघल? साध्या माणसाला ती समजते का 34 लाख बिल निघू शकते का? काढाचं आहे तर थोडीशी म्हणजे लायकी पाहून तर काढा. 2 लाख 3 लाख डायरेक्ट 34 लाख. आणि ते आरोग्यमंत्री जसं काही तुम्हाला विश्वास नाही तुमच्या सरकारी हॉस्पिटलवर, आम्हाला काय भरती करता? आम्हाला एक 5 स्टार हॉटेल द्या, 5 स्टार हॉस्पिटल द्या, नाही का? तर आवाज कुठं इकडं कमी येऊन राहिला का? येऊन राहिला, जमून राहिलं ना? तर मला इथं कार्यक्रमासाठी बोलावलं. प्रतीक सर म्हणे, प्रतीक सरांचं म्हणणं पडलं का 100% गॅरंटी व्हा. माय उलट काम आहे. मी कवडीची बी एकाही पोट्ट्याची गॅरंटी घेत नाही. मी पोट्ट्याची गॅरंटी कशी घेऊ? हे पोट्ट जर चोट्ट मी इमानदारीने शिकून राहिलो आणि हे जर मोबाईलवर 3 तास तिला मेसेज करत असेल तर याची कशी गॅरंटी घेईन मी? आता हे 5वी 6वीतले पोरं बरं आहे का? आता ते कोरोना आला तर त्याला बी मोबाईल दिले मायबापानं. ते पोट्ट रूम बंद करून घेते आणि रूम बनवून तर करून गेल्यावर आईले म्हणते मी अभ्यास करून राहिलो. आता ते अभ्यास करून राहिलं का ते गेम खेळून राहिलं तेव्हा ते पाहून राहिलं माझ्याकडं. ते मानवी आणून राहिलं. तर तुम्हाला सांगतो या मोबाईल पाहिजे अर्धे पोट्टे बर्बाद आहे. अर्धे पोट्टे, अर्धे जास्त बर्बाद आहे. आणि ग्रॅज्युएशन झालेले पोट्टे बर्बाद आहे. म्हणजे माझ्या क्लासला येणारे बी मी त्याला सांगतो काय या मोबाईल पाहिजे. आमच्या वेळेस तर मोबाईल नव्हता. आम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह करायला लागलो होता मोबाईल की माझ्यापाशी एक सॅमसंगवाला आता काय आला असा सरकणेवाला असा वर अर्धा वरतक आहे आणि मग असा खालते. तर त्याच्यावर जर नेट चालू केलं तर ठिकाणी अर्धा तास असंच घुमे आणि मग वेबसाईट उघडी आहे. ते म्हणलं ते कोण होतं टाइमपास करून त्याच्यापेक्षा कम्प्युटरवर जातो. ठीक आहे, फॉर्म भरायचा आहे भरून टाकायचा. आता सगळे आले ह्या मोबाईलवर दिलं. आता जगात ज्यानं जसे जसे शोध लावले तर प्रत्येक शोधाचे चांगले वाईट परिणाम आहे. जसं आता माचीचा शोध लावला. आता मी लहान होतो तर मला निबंध आहे TV श्राप का वरदान. आता कुठेही निबंध येईन मोबाईल श्राप का वरदान नाही येईन का? आता माचीचा शोध लावला तर ज्यानं माचीचा शोध लावला त्यानं विचार केला असेल का सालं गरिबांना याच्या घरच्या चुली भेटल, 2 वेळचं अन्न भेटल, लोक त्यानं बायका पेटवायला लागली. आता त्याचा दोष आहे का बिचाराचा? नाही. आता त्या मोबाईलमध्ये चांगला बी उपयोग आहे ना. आता मोबाईलचा चांगला वापर केला तर चांगला आहे. तुम्ही जर त्याचा अति वापर केला तर अति तिथं माती आहे. मग काहीच बिरा आहे का नाही? मग मोबाईलचा अति वापर तुम्ही टाळा. कारण या मोबाईल पाहिजे अर्धे पोट्टे बर्बाद आहे. काही तर आता मागं एक सर्वेक्षण आलं होतं. हे आता 10वी 12वीचे पोट्टे म्हणून सांगून राहिलो. एका सर्वेक्षणमध्ये निबंध लिहा इंग्लिशमध्ये जर एसे लिहायचा असला तर पोट्ट शॉर्ट फॉर्म वापरायला लागलं. तिले पाठवते ते शॉर्ट फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर ते शॉर्ट फॉर्म एवढे वापरायला लागलं का त्या शॉर्ट फॉर्म पाहिजे त्या पेपर चेक करणाऱ्याला नाही समजून राहिलं का यानं लिहिलं काय. अबे शॉर्ट फॉर्म लिहायला लागले लोक. यू लिहायचा आहे तर व्हाय व यू नाही. बाकी तुम्ही समजू शकता. तर हे आता जे पोट्टे आहे हे पोट्टे त्या शॉर्ट फॉर्म फाईल. आता आम्ही होतो कॉन्सन्ट्रेशन लिहायचं असेल तर CON त्याच्या उरावर पुन्हा N लिहे. सोल्युशन SOM त्याच्या उरावर N. मी 12वी सायन्सला गेलो तर मला पहिले समजलंच नाही. अरे तू सोल्युशन बंद करून नाही लिहित म्हणलं. नाही असंच लिहित असते. हे असं उरावर N. कारण मला काही लेणं देणंच नव्हतं. मी फुल मराठीतला माणूस होतो. फुल मराठी म्हणजे माया बापानं माझ्या विचारच नाही केला कवडीचा याले सायन्स द्यायचं का नाही द्यायचं. कारण जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे मी. मायापेक्षा तर तुम्ही लय बरे असन का? मी लय खतरनाक प्राणी होतो. म्हणजे लयच. माझ्या बापाचं आलूबोंड्याचं हॉटेल होतं मांडव्याच्या बसस्टँडवर. त्या आलूबोंड्याच्या हॉटेलमध्ये माझ्या बाप मला सकाळी उठून न्यायचा 4 वाजता 5 वाजता. चाल या झोपेतून डोळे पुसत आपलं चाललं. तोंड धुवायचंच नाही. आलूबोंड्याचे आलू मांडले इकडं का तिकडं लेकाले अद्रक लसण फोलपटा सहित पोत्यावर घासवसो. त्याचे फोलपट घासले का जे फोलपट निघाले ते निघाले नाही तर तसे टाकले का काढले कलबत्त्यात आणि इकडं आलू शिजत आले का मग आलू शिलो. आणि मग 8:30 वाजताची बस आहे. त्या बसवर मी पेपर उतरव. आयुष्यात पेपर कधीच वाचला नाही.
मी फक्त शनिवारी चित्रगंधा नावाची पुरवणी आहे, त्याच्यातले चित्रपाव हिरो हिरोईनचे. तर आणि बंद्या गावात पेपर वाटू मी, पण पेपर आयुष्यात वाचला नाही. MTSCचा अभ्यास करायला गेल्यावर मला समजलं का पेपर वाचा लागते, पेपरमधले एडिटोरियल वाचा लागते. तर आता मग तिथून ते तसं आयुष्य जगत असताना माया आणि इंग्लिशचा दूरपर्यंत संबंध नाही. बऱ्याच वेळा काय होते का पोरं सायन्सले 12वीत ॲडमिशन घेतल्याच्या नंतर 11वीला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर फुल मराठीतलं पोट्टं इकडं आलं का त्याला हे फुल कॉन्व्हेंटमधले पोट्टे भेटते. फुल कॉन्व्हेंटमधले म्हणजे फुल इंग्लिशवाले. हा बसा ना, बसून जा, मस्त बसून जा, चांगलं पलकट मांडून बसा ना बे, बसा म्हणून राहिलो ना. पराया मास्तर कोणाला बस नाही म्हणत, ठीक आहे, उठायला लावते तो, तुम्हाला बसा म्हणून राहिलो मी. तर आता लक्ष द्या. मग बऱ्याच वेळा त्याला त्या वातावरणात आलं का त्याला ऑकवर्ड वाटते, ठीक आहे. आणि ऑकवर्ड वाटल्यावर त्याला असं वाटते का साल बाकीचे पोट्टे माझ्यापेक्षा हुशार आहे. आता म्या का कसा करतो, म्या अभ्यास कसा करायचा, मलाही वाटत होतं तसं, कारण मी फुल मराठीतलं पोट्ट होतो. माया बापानं मले माया इंग्लिशचा माया 36चा आकडा. माया बापानं काय केलं, असा गरम गरम गुलाबजामू कसा तेलातला काढते ना गरम गरम पाकात कुचकते, तसा मले फुल मराठीतला असा गरम गरम उचलला आणि फुल इंग्लिशमध्ये कुचकला. म्हणजे मला इंग्लिश येईन नाही काहीच नाही. आता इंग्लिश अशी खतरनाक भाषा आहे, लयच खतरनाक भाषा आहे. म्हणजे मायान तिचा 36चा, तिचा म्हणजे इंग्लिशचा. हा, नाही तर तुम्हाला भलतंच काही वाटत. तर मायान तिचा 36चा आकडा होता. आता मी का करू, 10वीत मला पॅरिग्राफ येईल, तर पॅरिग्राफ आल्यावर खालचा प्रश्न राहील. आता मला इंग्लिश पहिलेच जमी नाही, तर मी एक आयडिया शोधून काढली होती का पास वाचतच हो. तर मी का करू, प्रश्नातला मनातला शब्द पाहू, व्हर्ब दिसला रे, दिसला का मी पॅरिग्राफ मध्ये शोधू, कुठं आहे रे बा, दिसला का या पृष्ठापासून या पृष्ठापर्यंत बंद वाक्य पिलून टाकू. तुले जे पाहिजे ते घे, एका शब्दात पाहिजे एका शब्दात, एका वाक्यात पाहिजे एका वाक्यात, काही लेणं देणं नाही. तुला पाहिजे ते घे, मला काही विचारू नको. आणि त्याच्यात ते व्याकरण जिकरण मला विषय आहे चेंद वाईस, तर ते काही करून टाकायचं, इकडलं घ्यायचं तिकडं लावायचं, तिकडलं घ्यायचं इकडं लावायचं, वाटलं दे मार्क नाहीत नको देऊ, विषयच होता आपला तो. तर असं करून आणि आजही बी माझ्या इंग्लिशचा लय प्रॉब्लेम आहे. 12वी सायन्सला गेलो, माझ्या बापाने टाकलं तर सही स्क्वेअरले वर्ग म्हणते, हे मला 11वीले गेल्यावर कळलं, म्हणजे स्क्वेअरले वर्ग म्हणते बा. मग तिथं काय नाही, लय खतरनाक खतरनाक शब्द यायचे, कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, फिजन, त्यामुळे आम्ही कोणते सत्यानं शब्द वगैरे म्हणलं. आणि त्याच्यात काय नाही, इंग्लिश अशी भाषा आहे का TION म्हणजे क्षण, SION म्हणजे क्षण, आणि डबल SION म्हणजे क्षण. आणि जेव्हा हे असे शब्द आहे का नाही, कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, फिजन, तर मला साला विचारच आहे का TION लिहू, SION लिहू का डबल SION लिहू. आज बी मायात तोच प्रॉब्लेम आहे, तरी बयार पोट्टे मायाकडे येते, हे इंग्लिशची बॅच लावाली. म्हणलं काय लिहिता बा तुम्ही, त्याला मी आज बी सांगतो, म्हणजे काही लपून ठेवायचं काम नाही. लोक पास झाल्याच्या डिग्री सर्टिफिकेट फ्रेम करून लावते, I am BSc 4 वेळा लगातार फेल, समर विंटर लगातार. आणि लगातार फेल झालेला माणूस तुमच्यासमोर उभा आहे, म्हणून मार्कलिस्ट माणसाचं आयुष्य बनवते, हे डोक्यातून काढून टाका. हो, तुमच्या समोर मी उभा आहे, 4 वेळा हे लगातार आहे म्हणलो, 1 वेळा 2 वेळा झालं वेगळी गोष्ट, 4 वेळा BSc फेल आहे लगातार. तर म्या आता लोकांनी जर म्या सांगितलं तर लोक विश्वास नाही ठेवत, म्हणून म्या काय नापास झाल्याच्या फ्रेम करून ठेवल्या. लोक पास झाल्याच्या ठेवते, नापास झाल्याच्या, माझ्या उलटच काम आहे जगाच्या, ठीक आहे. लोक मॅचिंग घालते, मी कॉन्ट्रास्ट घालतो. तर मग काय केलं म्या, आता मी 12वी सायन्सला गेल्यावर का नाही मास्टर राय 7व्या लाईनीवर, तर मी लावतो 2ऱ्या लाईनीवर, त्याच्यातले बी अर्धे शब्द माझे गायब राहिले. गायब नाही राहील तर का, इंग्लिशचं आपलं लेणं देणं आहे, फुल इंग्लिशमध्ये टाकलं माझ्या बापांमध्ये. आता फुल इंग्लिशमध्ये टाकल्यावर विषय असा झाला, आता करायचं का, तर बाजूचा एक पोरगा आता संतोष साठवणे नावाचा, त्याचं पाहून 6 महिने लिहिलं भाऊसाहेब मी. किती महिने, मग 1.5 महिना झाला माझ्या कॉलेजले. तर फिजिक्सचं प्रॅक्टिकलचं बुक मी माझ्या मास्तरले दाखवलं, त्यानं मोजून 3 पानं पलटवली, जसे 3 पानं पलटवले भरकर माय
तोंडावर मारून फेकलं. सालं म्हणलं भूकंप झाला का नित्या? मी सालं पाहून राहिलो का कसं झालं पाहिजे ते कुठे तर चालू आहे मी जम्मू. हॅलो 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 हॅलो. हां, यानं जास्त आवाज येते. ठीक आहे. तर मग त्याने कुठं होतो मी? हा प्रॅक्टिकल हे फक्कन फटकार कोण माझ्या फेकून मारलं नाही. उचललं मला खूपच्या. तर माझ्या मास्तर काय म्हणते म्हणजे आपे लेखा ते अक्षर तर डॉक्टरपेक्षा बी सुपर आहे ते म्हणते. माझ्या लक्षात आलं का माझे अक्षर फक्त मेडिकल वाल्यानेच बोयकाले होते. म्हणजे माझ्या अक्षर कसं असेल तुम्ही विचार करा. मग मी अक्षरावर 4-5 महिने काम केलं का अक्षर सुधारलं पाहिजे कडे आपलं. आता करायचं का? मग मी अक्षर सुधारवलं 12वी 11वी. मग मी काय करू सुरुवातीले माया बापापाशी गाडी बी नव्हती. माया बाप लालपरीनं मला वर्धेला आणायचा. वर्धेच्या बाजूला श्रीकृष्णा सायकल स्टोर आहे बस स्टँडच्या. तिची कॅरियरची सायकल भाड्यानं काढायचा. मला कॅरियरवर बसवायचा. मग जे बी सायन्स कॉलेज वर्धा, न्यू इंग्लिश स्कूल वर्धा, इथून फॉर्म घे तिथून फॉर्म घे. माझ्या बापाने बी इंग्लिश समजे नाही. मायाच त्यालाच होता. मला माया बाप माया फॉर्म काही दाखवे नाही. मग एखाद्या मास्टरकडे न्यायचा भरून घ्यायचा. मग भरला. माझा नंबर लागला सायन्सले. नंबर लागला. सुरुवातीला रूम करायच्या वेळेस वर्धेले मी पहिले अपडाऊन केलं आपल्या लालपरीनं. लालपरी एस.टी. महामंडळ. त्याच्यात असे नगीतर लोक भेटायचे मला खतरनाक. अरे बापरे लय भारी भारी. मग एक दिवस बसलो मी होतो बसमध्ये. बस आली कॉलेज झालं बसलो. ट्युशन लावायच्या होत्या तर बसलो. मग आता तिथं भेटलं ना एक कुचिन. हे काय म्हणते म्हणे कोणाचा होय का बापू म्हणते तू? नाही म्हणलं बायकृष्णा होय. बायकृष्णा करायचा होय का म्हणते तू? हो मांडव्याचा. त्या बापाला ओळखतो म्हणते मी. म्हणलं बा माझ्या बापाला ह्या काही सांगन. मी गुप्त्या बसलो. का करते मी म्हणते तू वर्धेत? नाही म्हणलं सायन्स घेतलाय बा म्या. 11वी सायन्सला ऍडमिशन. किती पर्सेंट आहे म्हणे तुले? नाही म्हणलं मला कुठून 64 आहे. अबे कायले घेतलं म्हणे खड्ड्यात असाल सायन्स. माझ्या गावात 80 वाला फेल झालं म्हणे. मी म्हणलं नित्या हे 80 वाले फेल झाले. माझ्या डोळ्यासमोर 2च आकडे 6 आणि 4. आपल्याला गड्या 64च आहे आणि 80 वाले हे फेल झालं म्हणते. उपाधच आहे का नाही? साला म्हणलं नित्या काही बी होऊन जाय जगाला दाखवून द्यायचं म्हणलं का आपल्याला 1% तरी जास्त भेटला पाहिजे 12वी सायन्समध्ये. बॉम्ब अभ्यास केला 12वीचा. बॉम्ब कुतलो आणि बापाच्या इमानदारीनं मुले 65% आहे. मी म्हणलं अरे त्याचे तर कमीत कमी 1% थोडेसे जास्त मी द्यायला पाहिजे होते. तर मला 64% मार्क आहे. 10वीत होते आणि 65% 12वीत होते. ते बी पुरे नाही आहे. ते पुरे नाही आहे म्हणलं. 64.83% मार्क आहे आणि 63.64% मार्क म्हणजे 10वीत आहे. तर असं करून पास झालो. मग माझे सारे सोबती इंजिनिअरिंग. आता तुम्हाला सांगतो ज्या ज्या लोकांना असं वाटते का आपण MBBS झालो पाहिजे, डॉक्टर झालो पाहिजे, इंजिनियर झालो पाहिजे, होते पाहिजे, काही टेन्शन नाही. ज्या लोकांना मार्क कमी भेटते, जे लोक बॅक बेंचर असतात त्याच्यासाठी खतरनाक क्षेत्र असेल तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षा, स्पर्धा परीक्षा. कारण आपला सोबती डॉक्टर जरी झाला, MBBS MD जरी झाला आणि तुमच्या गावात जर कार्यक्रम असला आणि तुमचा सोबती बॅक बेंचर राहू द्या, ही MPSCतून LTO झाला ना, सब डिव्हिजनल ऑफिसर, तर अध्यक्ष म्हणून त्याने इथं बसवते आणि डॉक्टर खाली बसते. हो का जी सर? तसंच आहे. पाहिजे का नाही? दोन्ही यांचे जगू कसं रे? हॅलो. हा याचा अजून वाढला ते. हा आता बरं येऊन राहिला. तर कुठं होतो मी? हा, तर कॉम्पिटेटिव्ह क्षेत्र असं आहे स्पर्धा परीक्षा. का स्पर्धा परीक्षा हे तुम्हाला एक समाजात तुम्हाला समाजसेवा करायचं चान्स देते. म्हणजे समाजसेवा एक तर 2 क्षेत्र 2 बाजूनं करता येते. एक तर पैसे देऊन समाजसेवा होत नाही. तुम्ही जर MPSCच्या इंटरव्ह्यूला गेले आणि त्यानं म्हणलं तुम्हाला या क्षेत्रात का बरं यायचं आहे, हे मार छाती काढून सांगते मला समाजसेवा करायची आहे, तो डायरेक्टच म्हणते इंटरव्ह्यूवाला इकडे काय खड्ड्यात आला 50,000 इकडे जाणं म्हणते. तू डायरेक्टच म्हणते. त्याला स्पष्ट सांगायला लागते का मला वर्दीचं क्रेज होतं, मला वाटत होतं का मी PSI व्हावं
सरळ सरळ सांगायचं. उलटे उत्तर दिले त्याले का तुम्ही अनऑथेंटिक उत्तर दिले असं सांगितलं, तू तर तोट्या पैसे घेऊन राहिला, कायची समाजसेवा होईल सरकारी अधिकारी झाल्या. म्हणून सरळ सरळ उत्तर द्यायला लागते. तुम्ही का प्रोफेशनल उत्तर दिले तर ते तुम्हाला पकडते. मग आता कॉम्पिटेटिव्ह क्षेत्र असं आहे का इथं कलेक्टर जो खुर्चीवर बसून राहते ना, तो कदाचित 48% असू शकते 12वी, पण त्याच्यासमोर बसणारा चपराशी MA.M.Com राहते, चिठ्ठ्या नेऊन देणार. असं काऊन होते? ते परीक्षा अशी खतरनाक आहे का पार असं ते लिंबाचा रस कशी तुमची माय पाहुणे आहे 5 आणि लिंबू आहे 1च, अशी बुचकारू त्याच्यात. तर हे परीक्षा अशी बुचकारू पोटत्याले पार त्याचा रस काढते, ज्यूस. आणि वाचायला काय लावते? पुन्हा 5वी पासून तर 12वी पर्यंतचे पुस्तक. आता मला सांगा 5वी पासून तर 12वी आता मी शिकवतो पोट्याले PSI STI, ठीक आहे, IPS. आता MPSC राज्यसेवेले मराठी व्याकरण आहे. काय मराठी व्याकरण मी आहे. आता मला सांगा क ख ग घ अ आ इ कोण्या वर्गात शिकले? पहिल्या वर्गात. अबे कोण्या? पहिल्या वर्गात. मी शिकवतो 15वी पास झालेल्या पोरायले. नाही डोकसा आपटाव का एखाद्या भीतीवर? कवा असं वाटते का आपटून घ्या फोडाव का? हे तोटतं 15वी पास आणि याले ते कोख गग नाही येत शेवटपर्यंत. असं वाटते कोणत्यात घ्या, नदीतला ओला फोक आणा भल्ला घ्याव. म्हणजे कमीत कमी म्हणजे नाही इज्जतीचा प्रश्न आहे का बा? तू कमीत कमी 15वी पास आहे, तुले क ग ग नाही. आणि तुम्हाला सांगता लोकांना ज्या परीक्षा केल्या नाही, इथं सर्व पोरं आहे ना, हे सब रट्टा मारवायले काम आहे. सब रट्टा भोकमपट्टी. मी भोकमपट्टी नाही सांगत लोकांना, मी कॉन्सेप्ट सांगतो. माझ्या व्हिडिओ काऊन पाहिजे? एक पहिली गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे भाषा. काय? मी पुण्यात राहिलो 3 वर्ष, अजिबात पुण्याच्या लोकांची कवडीची बी भाषा घेतली रे. मला तुला घाल कुत्र्याला आपल्याला जमत नाही. कोण सांगितलं मला तुला घाल कुत्र्याला करायला? तिच्या पोट्याले आपे ताबे साल्या शिकून टाकले आणि वरून खर्रा खाना बी शिकवलं. ज्ञान घालला त्याला शिकवलं. अरे माया घरी होतं, मग हॉटेलचं झालं होतं, किराणा दुकान माया बापान केलं होतं. तर माया सोबती होता एक इसल्या, हे डेप्टी कमिशनर आहे आता चंद्रपूरले, ठीक आहे. त्याला हे भाषण नाही ऐकलं पाहिजे ना, मग शिवाय ते. तर ते म्हणे फोन करे, नित्या मी गावात आलो, एक दांडियाचं पाकिट, एक तो नारायण चुन्याचा पुडा आहे 1.5 रुपयाचा, हो, एक बाबुल पाकिट, बंद पाकिट न्या लागे, आणि त्याच्यानंतर एक पन्नीचं पाकिट. मी आलो का? मी नाही खाव, मग त्याच्यासाठी न्या लागेल. बंद्या पोट्याला खरं का शिकून दिलो. आता तिथं अर्धे MPSC गायछाप राहते. तुम्हाला सांगतो 80% पोट्टी MPSCची गायछाप. नाही विचारलं का बी तुम्ही तंबाखू काऊन खाता? मी म्हणलं नाही, म्हणजे स्टॅमिना वाढते यानं. म्हणलं स्टॅमिना काय वाढते यानं? तर म्हणे लायब्ररीत बसायचा. म्हणलं मलाच नाही लागत स्टॅमिना. नाही म्हणे बाम मजा येते म्हणे बसायला, अभ्यास करायला. काही तर संडासात राहते, खिडकीत उतरत नाही त्याची, आणि बिडीवाल्याचे तुकडे राहते असे एवढुले खिडकीत ठेवून. तर मग त्याची मजा घेऊ मी. आता तिच्या पोट्याने मी आपली भाषा शिकून दिली. आता कोणाही माय बापाला वाटते का आपलं पोट्ट चांगलं बोललं पाहिजे, वाटते माय बापाला वाटते. आता कोणाला नाही वाटत. आता माया बापाला वाटते का हे पोट्ट पुण्यात राहिलं, पुण्यातून काहीतरी आनंद, कमीत कमी नाही पास झालं तर भाषा तर आनंद. भाषा बी नाही आणली. 2 वर्ष झाले पुण्यात राहिलो होतो, आलो गावात. आता गावात आलो, दिवाळीत आलो, असं दुकानात उभं होतो. असा रस्ता होता माझ्या गावातून, बस स्टँडवर दुकान आहे. माझ्या सोबती आहे रत्न्या नावाचं, व्यवस्था आहे ठोकरी एवढीशी. तर मी दुकानात उभं पुढेच बनून राहिलो. हे सोयाबीन काढायचा टाइम राहते दिवाळीत. तर त्यानं काय केलं, ते त्याच्यापाशी स्प्लेंडर आहे, स्प्लेंडर. ह्या पोट्यानं काय केलं, त्या स्प्लेंडरवर 40 पोते बारदाना ठेवला. 40 पोते बारदाना, पट्टे आडवे, आणि त्याच्यावर ते असं बसलो, असं. आणि ते असं बसल्यावर आलं मी गाडी घेऊन. आता मी कोण्या सोबत्याले नावानं हाका मारत नाही.
आमच्याकडं बापाच्या नावानं हाका मारायची पद्धत आहे. तर ते असं सट आलं, त्याने आवाज दिला, बे नारायणच्या इकडे म्हणलं. त्याला बे नारायणच्या मनाशी न मायाबाप इकडून अशी दोन्ही गोष्टी ऍट ए टाइम झाल्या. आला मायाबाप, अबे भोसडीच्या म्हणते काय सुधारले का, पुण्यात राहिला 2 वर्ष. त्यानं गाडी पलटवली तिकडून. मामाजी सांगा त्याला काही, पुण्यात राहिलं, तू टाक म्हणलं आधीच तेल, तू भेट म्हणलं मला फक्त तिकडं, तुला सांगतो मग. तर हे जे आहे तर ते गाडी पलटवली, तिथं आधी तू तेल टाके. माया बाबान बॉम्ब मला झापायला लागला. अबे म्हणे मुर्दाड्या, पुण्यात 2 वर्ष राहिला, पुण्याची कवडीची भाषा नाही आणली तुला, काही तर शिक पुण्याचं. आता माझ्या घरासमोर एक पोरगी आहे कोलान जातीची. तर हे पोरगी BSc शिकली नागपुरात. आता तिचे आई वडील सालकरी, म्हणजे वडील सालकरी, आई रोजमजुरीचं काम करायची, 1 एकर बी शेती नाही घरी. हे BSc झाली आणि ते कृषी सेवक लागले. ते खूप स्टँडर्ड बोलायची. हे पाय म्हणे कोलामाची पोरगी कशी बोलतो, तू पाय म्हणे पुण्याचा तू कसा बोलतो. मी म्हणलं माझ्या बाबांना आतापर्यंत 30 वेळा म्हणलं असं. म्हणे बाबाजी म्हणलं सगळं दुसऱ्याचं घ्यायचं तर आपलं आपल्यापाशी का ठेवायचं की म्हणलं. अरे बरोबर आहे का नाही. तुम्हाला वाटते काही काही पोरी ह्या पोट्यात ट्युशनला गेल्या का हिच्या गाडीचा आरसा नाही करत, दुसऱ्याच्या गाडीचा आरसा अस्ती करते. आणि त्याच्या आहे का नाही, पोट्याला वाटते का मी शाहरुख दिसलो पाहिजे तसे शर्ट. अबे चोट्या, तुले शाहरुख, तू काय शाहरुख दिसतो, तुले असं काम नाही वाटत का मायासारखे लोक वागले पाहिजे, मायासारखे बोलले पाहिजे, मायासारखे राहिले पाहिजे. बरोबर आहे का नाही. मी कधीच कोणाला आयडॉल मानलं नाही. झालं म्हणलं आपल्यासारखे लोक बोलले पाहिजे. मी जेव्हा 2013 वरती क्लास टाकलेत याच भाषेत टाकले. म्हणलं तिकडं लोक शिवा देव काही म्हणू. आता त्याच्यात मी BSc ॲडमिशन घेतली. आता 12वी सायन्स झालं होतं, माय पास झालो. माय सगळे सोबती इंजिनिअरिंग मेडिकल इकडं तिकडं चालले गेले. आता मी BSc ला ॲडमिशन घेतली. BSc आली माझ्या अंगात. मी मस्त जिम लावला, बम जिम मारू. आणि बम जिम मारल्याच्या नंतर मस्त घरी किराणा दुकान होतं, 101 पदार्थ आणून रोज हातान स्वयंपाक बनवू. मसाले भेंडी, मसाले वांगे, मसाले भात रोज बनवू खाऊ. आणि जिम मारल्यावर खाल्ल्यावर का मस्त झोप लागते टर्र. बम झोपो 3:30 वाजेपर्यंत. डायरेक्ट कायदे जाऊन मी प्रॅक्टिकलली. माया निवड पडणार होता ना, मग माया निवड पडला लगातार 4 वेळा फेल. किती वेळा फेल? 4 वेळा. मग फेल झालो. माझ्या बापने ढोकटी बेलनं गुंडाय रूमवरचं, लगेच गुंडायला दाबलं म्हणजे चांगलं वावरात, चांगलं सुट्टीत नाही गेली. हे वावर आहे किराणा दुकान आहे. 5 वर्ष शेती केली भाऊ, काहीच पर्याय नाही. इथूनच त्याच्यामध्ये पेपर गिपर. माझ्या बाप कसा बोलला स्ट्रिक होता. मग इथूनच दिलं. मग माझ्या चुलत भावानं BEd केलं. मास्टरची नोकरी लागते. म्हणे BEd कर. मी BEd केलं. मग म्हणे हे एक संस्थापक ओळखीचे आहे म्हणे, त्याला फुकट देते का? नाही म्हणे 15 लाख. म्हणलं आहे का तुमच्यापाशी काही SBIचा टाका टाकाचा. म्हणलं SBI वर माझ्या बाप माझ्या तोंडाकडं पाहिजे. म्हणलं आता काहीच नाही, गुपचाप राहा. मग मी शेती केली. तर ते इसल्या डेप्टी कमिशनर झालं, ते MBA झालं होतं. हे MBA झालं ते माझ्या एक दिवस दुकानात आलं. नित्या म्हणे आपण म्हणे MPSC ची तयारी करू म्हणे. म्हणलं का होते ते MPSC? अबे म्हणे सरकारी अधिकारी होते म्हणे. कसं होते मी म्हणलं, परीक्षा द्यायला लागते म्हणे. म्हणलं कुठं द्यायला लागते? आपल्या वर्दीला देता येते म्हणे. इथूनच येऊ ना म्हणलं. अबे नाही म्हणे अभ्यास करायला पुण्यात जावं लागते म्हणे. पुण्याला म्हणलं माया बाप म्हणलं लाता मारण म्हणे आता का पुण्याचं नाव काढलं तर. म्हणून तर पाय म्हणे एक वेळा. म्हणलं माझ्या बाबाजीले, म्हणलं मी पुण्याला जातो का म्हणलं. ह्याच राहिला म्हणे आता जुवा खेळाचा. का म्हणे ह्याच राहिला म्हणे आता जुवा खेळाचा. आता झाला म्हणे. एकटाच आहे, कुठे नेणार आहे तुम्ही? म्हणलं घेऊन द्या, एक वेळा जुवा खेळायला का हरकत आहे. तर माझ्या बाप राजी झाला. मग मी ना पुण्यात गेलो. पुण्यात एक लायब्ररी पाहिली. 400 पोट्टे अभ्यास करत होते. ठीक आहे, टाचणी जरी पडली तर आवाज येणार. म्हणजे साला असा चक्कर आल्यासारखाच होई तिथं. साला म्हणलं नित्या आयुष्यात असा अभ्यास केला नाही, एक बी पोट्ट बाजूला ढुकून नाही पाहून राहिलो. म्हणलं आपल्याकडून अभ्यास होईल का नाही. साला भारी सरकस आहे. तिथून लवकर बाहेर निघालो मी. तुम्हाला सांगतो
पुण्यातले पोरं 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करून राहिले. आम्ही 6 महिने अभ्यास केला. 2011 जानेवारी महिन्यात प्रिपरेशन करायला लागलो. मे महिन्यात परीक्षा होती PSIची. मे महिन्यात PSI क्रॅक केली आम्ही. फिलिम्स क्रॅक. बंदे पोट्टे नापास झाले. आमच्या रूमवर, आमच्या हॉस्टेलवर 26 पोट्टे आहे. त्याच्यातले 3 पोट्टे आम्ही विदर्भातले होतो आणि 3ही विदर्भातले पास, बाकीचे 23 पश्चिम महाराष्ट्रातले नापास. विदर्भात टॅलेंटले कमी नाही आहे, पण हे याले मार्गदर्शन नाही प्रॉपर, याला कळलं नाही. या वर्धेत क्लास टाकले तर कोणते अभ्यास करे, पोलीस भरती, तलाठी आणि क्लर्क याची अवकात कितपर्यंत असते. यायले राज्यसेवा म्हणजे डेप्टी कलेक्टर DYSPची परीक्षा याले लावतपर्यंत म्हणजे 7 वर्ष घासा लागले. डोकसाप सांगा लागलं, अबे कर मुरगाड्या, तुझ्यात हाय पोटेन्शियल. नाही सर म्हणे, ही लई मोठी परीक्षा. अबे छोट्या माणसानंच पास केली का, भूतान केली का? अबे भूतान केली का? परीक्षा पास होणारे भूत आहे का? नाही सर, माणसंच आहे. मग तू कोण आहे, भूतात आहे का माणसात आहे? नाही, माणसातच आहे सर. मग आता काही माझ्याकडं असे खतरनाक लोक येते, म्हणजे काही ॲटिट्यूड दाखवणार येते माझ्याकडे येते. सर तुम्ही MPSCचे क्लास घेता, UPSC घेता? म्हणलं हो बा. कोणत्या भाषेत शिकवता? म्हणलं मराठी शिकवतो. मराठी शिकवता का? मग आमचा पोरगा इंग्लिश मध्ये शिकत आहे, याला समजेल का? मी म्हणलं याले ताट घे घरी, इंग्लिश मध्ये म्हणता का? नाही म्हणे मराठी. याले जेव, इंग्लिश मध्ये म्हणता का? नाही मराठी. मी बोलून राहिलो, इंग्लिश मध्ये बोलून राहिलो का? नाही मराठी. मग शिकवायचा का प्रॉब्लेम आहे? शिकवलेला समजल ना. आता ते कोणते माझे व्हिडिओ पाहिजे युट्यूबवरची इंग्लिशवाले, म्हणजे काहीच नाही त्याच्यात. आता न समजायचा का प्रॉब्लेम आहे? उलट चांगलं समजायला पाहिजे. मातृभाषेत समजून सांगून राहिलो, समजायला नाही पाहिजे का? म्हणून तुम्हाला सांगतो, भाषा हे सगळ्यात जबरदस्त माध्यम आहे ज्ञान पोहोचवायचं. आणि ते भाषा मी सोडली नाही. आता भाषा सोडली नाही. 2013 क्लास टाकल्यावर म्हणे लोक म्हणे, हे का बयाड मास्तर म्हणे, हे असं राहते का म्हणे, हे असं शिकवते का म्हणे. अरे पप्पा, मला विचारच आला म्हणलं. या एकच डोक्यात द्या. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही करायचं असेल ना तर लोकांकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, लोक मले का म्हणत फटक्यात घाल लोकांना. तिकडे पुरी इथं टिकून टाकायची बाजारात. मी माझ्या मांडव्याच्या बाजारात टिकून टाकली. तुम्हाला इकडच्या सांगा माझ्या गावात फक्त जाते. फार इकून आलो तुम्ही, तुले का म्हणायचं आहे, तुला का शिवाय द्यायच्या आहे तेच बस. आता मी फेसबुकच्या कमेंट मध्ये लई लोक शिवाय देते. कोणाच्या तोंडी पडत आहे, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. आता मी एक व्हिडिओ टाकला, हिंदू खत्रे में है. ह्या लोकांनी शिवा मारल्या, पण कोणाचीच मजा नाही झाली का कराया मास्तरले पोलीस स्टेशन मध्ये जातो रिपोर्ट द्यायचा. कोणाचीच नाही झाली. द्या ना रिपोर्ट. माझ्या घरचा डाटा सांगितला का? मी भारत सरकारचा डाटा सांगितला. अरे माझ्या घरचा डाटा सांगितला का? नाही. कोणाचीच मजा नाही झाली. आता त्या दिवशी व्हिडिओ घेतला, टोपे साहेबांना पोलीस स्टेशनला कंप्लेंट नव्हती करायला पाहिजे का? दाल काली आहे की पुरी दालीच काली आहे, हाय का नाही? अरे मला उचलून नेलं असतं याय ना. मी जर काही चुकीचं बोललो असतं ना आतापर्यंत. एवढा मोठा राफेलच्या घोटाळ्याचा व्हिडिओ टाकला. राफेलच्या घोटाळ्याचा व्हिडिओ आहे. माया व्हिडिओ टाकल्यावर 3 महिन्यानं फ्रान्सचा पंतप्रधान म्हणते का राफेल घेताना भारत सरकारनं द एसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत जे ॲग्रीमेंट केलं त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे. मी व्हिडिओ घेतल्यावर 3 महिन्यानं. माया व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडला काँग्रेसवाल्याने. बॉम्ब पेलवला त्यानं, सुस्तीत नाही केली. बॉम्ब बापा एवढा सुतलला धरून त्यानं बॉम्ब. त्याने मला वाटते 5 लाख व्ह्यू द्यायचेच असेल काँग्रेसवाल्याचे. मग ते माहीत पडलं काँग्रेसच्या IT सेलवाल्याने. तो अभिजित सप्ताय नावाचा माणूस आहे. तो मुंबईहून मला 10-15 लोक घेऊन भेटायला आला माझ्या घरी वर्धेत, मोठा बुके गिके घेऊन. गुरुजी का व्हिडिओ टाकला म्हणे तुम्ही? हो का म्हणलं, टाकला. ठीक आहे. का माहिती सांगितली म्हणे, साली म्हणे आमच्याही पैसे नाही म्हणे, आम्हाला की सांगता म्हणे. मी म्हणलं मेहनत करे मुर्गावर अंडा काय फकीर. म्हणलं मी मेहनत करू, तुला ऐकी सांगू म्हणे. असेच व्हिडिओ टाकत म्हणे, लय जबरदस्त व्हिडिओ आहे म्हणे. हो म्हणलं थांबा 5 दिवस इंदिरा गांधीच्या आणीबाणीवर येणार आहे म्हणलं. तो माझ्या तोडाकडंच पाहत राहिला. ठीक आहे, काय लेणं ते ना. इंदिरा गांधी चांगली होती पण आणीबाणी चुकीची होती. सांगा लागणार ना कुठे ह्या. म्हणजे म्हणते काही लोक तू मास्तर आहे, मास्तर सारखा आहे. अबे साल्या मास्तर आहे, मास्तर सारखंच राहून राहील. गुंड्यासारखं राहिलं तर तुझा प्रश्न बेकार होऊन जाईल. मास्तर आहे, मास्तर सारखंच राहून राहिलं.
मास्तर म्हणून मी भावी पिढ्या घडून राहिलो या भारताच्या, त्याने चांगल्या आणि वाईटातला फरक सांगणं हे माझं काम आहे. बरोबर नाही का? जर मी शिकून राहिलो आणि माझ्या शिक्षणाचा जर लोक काय केलं, लोकांना शिक्षण हे केवळ नोकरीसाठी आहे असं तुम्ही डोक्यात बनवलं, चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. शिक्षण हे नोकरीसाठी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरेल. हे लक्षात ठेवा. लय ओबीसी ले अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजलाच नाही. बयाड आहे ओबीसी, त्याच्यात मी आहे, मी नाही आहे. मी बयाडात नाही आहे, मी सुज्ञात आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले, ह्या बयाडायला समजले नाही. याचं आरक्षण बी खाल्लं राजकीय, तरी कोणी कमयाचा झेंडा आहे, कोणी राष्ट्रवादीचा आहे, 10 वाजून 10 मिनिट हातात घेऊन आहे, कोणी पंजाचा झेंडा घेऊन आहे. कोट्याला लाज नाही तर अशी आपलं राजकीय आरक्षण गायब केलं. आपल्या कोट्याचं एक होस्टेल नाही आहे बंद्या भारतात ओबीसीचं, आणि हे मुर्दार पक्षाचे झेंडे घेऊन फिरून राहिले. अबे त्या शिक्षणाचा का अर्थ बे? तू त्या पक्षात कवडीचा कण आहे म्हणून राहिला, लाज आहे का तुझ्या? काहून हे बोंबलत कोण नाही माहित आहे का? हे याच्यासाठी नाही बोंबलत, याला माहित आहे पुढच्या रेजिमला जिल्हा परिषद भेटणार नाही, पंचायत समिती भेटणार नाही. अबे खूप त्या पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे कितीतरी पक्षाचं आमंत्रण आलं, मी कोण नाही चाललो. माझ्या बोलण्यावर बंद नाही. मी लोकांसाठी जेलमध्ये जायला तयार आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर काही आंदोलन केलं, शिक्षण हे कायच्यासाठी आहे समजून घ्या. शिक्षण आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्या समाजावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम शिक्षण करते. शिक्षण हे नोकरीसाठी नाही आहे, हे काढून टाका पहिले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हे समजलं नाही तुम्हाला अजून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बऱ्याचशा ओबीसीला समजले नाही, राग करते. अबे घरात असा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा, बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. कोणताही राजकीय माणूस आपल्या घरात दुसऱ्याच्या 10 वेळा विचार करायला पाहिजे, हे साला कोण्या कॅटेगरीचं आहे, याच्यासोबत कसं बोलावं. समजलं पाहिजे त्याला कॅटेगरी आपली. आणि कोणत्याही माणसाला जातीत नका विभागू. एससी न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन टाकले, मायानं महात्मा फुले घेऊन टाकले, कुणब्यानं तुकाराम महाराज घेऊन टाकले, शिवाजी महाराज मराठ्याला घेऊन टाकले. अबे याच्यासाठी आहे का त्याचा जन्म? अबे यायनं बहुजनासाठी काम केलं, सर्व समाजासाठी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून लय लोकांना कळले नाही. ओपन कॅटेगरीच्या लोकांना तर रागच करते ते. अरे त्याला म्हणायचे बोनस भेटते ना, बोनस दिवाळीचं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य होय. माहित आहे का? पहिले भारतात हप्त्याचा पगार दे. कायचा पगार दे? हप्त्याचा पगार दे. एका हप्त्याचा पगार. मग एका वर्षात हप्ते किती होते माहिती आहे का तुम्हाला? 52 हप्ते येते. म्हणजे किती वेळा पगार होय? 52 वेळा. किती वेळा? आता 52 वेळा. बरोबर आहे का नाही? मग आता 52 वेळा पगार होय. आता तुम्ही 12 महिने, आता यायनं महिन्याचा पगार त्यांनी चालू केला. इंग्रज आहे ना मग मंथली पगार आणला. कसा पगार आणला? इंग्रज आहे ना मंथली पगार आणला. तर बंद्या भारतात एकाच माणसाच्या लक्षात आलं का याच्यात भारतीय माणसाचा लॉस आहे. मग इंग्रज आले लेटर लिहिलं त्यानं, हे इंग्रज तोट्टे हो म्हणे. ते तोट्टेच होते ते. त्याने सांगे का तुम्ही जे हे पद्धत आणली, पहिले एका वर्षात 53 हप्ते, 52 हप्ते, आता तुम्ही महिन्याचा पगार देऊन राहिले. एका महिन्यात 4 हप्ते, 12 48, 4 महिने शिल्लक पडले. एका महिन्याचा पगार आमचा तुम्ही गायब करून राहिले. अबे बरोबर पाहिलं ना? कॅल्क्युलेशन पाहून खतरनाक आहे. 12 48 आणि हप्ते किती होऊन राहिले एका वर्षात? 52. 4 हप्ते गायब म्हणजे 1 महिना काय? तर म्हणे मग इंग्रज आहे एवढं काही सांगलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेटर लिहू आणि मग मजूर पक्ष होता त्याचावाला, आंदोलन केलं. इंग्रज म्हणे आता का करा? काहीच नका करू म्हणे. एक दिवाळी नावाचा मोठा सण राहते, त्याच्यात लोकांनी बोनस देत जा म्हणे. तेव्हापासून बोनस चालू केलं दिवाळीला. हे नाही समजलं, हे ओबीसी बयाड आहे वाटते. आपल्या लेखा हे जे 27% भेटलं नोकरी, हे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई होय. हे बी पुण्याई होय. त्या राज्य घटनेत SC STच्या अगोदर 340, SC 341, ST 342 आणि 340 आहे ओबीसीचं केलं. पहिलं ओबीसी आहे. त्या संविधान लिहिताना पहिले प्रश्न मांडला का हे आम्ही SC ST व्यतिरिक्त अजून मनात समाज आहे, जे शैक्षणिक आणि सामाजिक मागासले आहे, याला शिक्षणाची गरज आहे, याला समाजात स्थान देण्याची गरज आहे. तर
काँग्रेसचे लोक म्हणे कोण आहे म्हणे हे, तो तुम्हाला भेटलं तेचलाय समजा म्हणे, बाकीचं नंतर पाहू. तरी त्यानं घोटून ठेवलं 340 का भारताचे राष्ट्रपती ठीक आहे SC ST व्यतिरिक्त भारतातील इतर मागास प्रवर्ग यांच्या संरक्षण, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणासाठी पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेल म्हणून मंडळ आयोग स्थापन झाला आणि 27% भेटलं नाही, ते नसतं भेटलं खूप ठेव. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लई लोकांना समजले नाही. मी समजून सांगतो लोकांना, ते ओबीसीच्या बी सांगतो मुर्दाडायले. यायचं जनगणना नाही होऊन राहिली यायची. 1931 इंग्रजांनी केली. त्या मंडल आयोगानं जी ओबीसीच्या शिफारशी त्या 31च्या जनगणनेवरून केल्या. 31च्या इंग्रजांनी केली. घोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते, वाघा मोजते, ओबीसी नाही मोजत. आणि हे झोपून आहे पक्षात. का करावं यायचं? अबे असं ना, आणि तुम्ही आंदोलन केलं, तुम्हाला राजकीय पुढारी पोलिसावर दबाव आणते आणि उचला म्हणते आले नेच्यावर केस लावा. तुम्ही सांगतो, तुम्ही जर मरायला नाही गेले ना, त्याला म्हणाचा किती कलमा घासाचे आहे घास. समोरच्याची अवकात नाही म्हणलं कलमा घासाची, का घासाचा आहे घास, मराले बी नाही भेट. तू का करता कर. हो व्हिडिओ घेतला मी राफेलचा, मले औरंगाबाद जिल्ह्यातून एका भक्ताचा फोन आला. आता जी नंबर नावानं सेवा आहे त्याचा, भक्त नावानं सेवा आहे, BJP भक्त, अंध भक्त. तर त्याचा फोन आला, सर म्हणे तुम्ही राफेलची खोटी माहिती सांगितली. मग मी म्हणलं खरी काय रे बाबू रे, म्हणलं खोटी सांगितली म्हणे. आता पण खरी काय तू सांग ना म्हणे. नाही म्हणे खोटी सांगितली, खोटी सांगितली ना म्हणलं, मला पाठव. मी लगेच त्याचा नंबर सेव्ह केला आणि पुरी माहिती पेलवली साल्यावर. पाय म्हणलं हे वाच. त्यानं मला धमकी दिली फोनवर, व्हिडिओ डिलीट करा म्हणे. माझ्या बापी नाही करणार म्हणलं, मी तर अलगच आहे, माझ्या बापी नाही करणार म्हणलं डिलीट. म्हणे तुमच्यावर केस दाखल करीन म्हणे औरंगाबाद हायकोर्टात. त्या बापाच्या जे होते ना म्हणलं ते करून घे, करून घे म्हणलं. आणि कुठे येऊ भेटाल ते बी सांग म्हणलं. एकटा येतो साल्या म्हणलं. त्यानं फोन काटून दिला. मग नाही बोलला माझ्यासोबत. तुम्हाला सांगतो ना, तुम्ही जर मराल नाही गेले, आणि तसं बी मरातच आहे भाऊ. अंतिम ध्येय काय माणसाचं, दमदम करत जातच आहे. ह्या बंगाली देते ना मराठी, तर तिला खिशे बी नाही राहत. कुठं नाही आता एवढं कमावून. अबे त्या बंगालीच्या मयतीच्या बंगालीला खिशे बी नाही राहत म्हणलं. हा जर तंबाखू खात असेल ना तर फक्त एक 5 रुपयाची अतुल ठेवते खालतो. हा आणि पेत असेल तर एक 90ची ठेवते, त्याच्यावर काहीच नाही ठेवत. आणि बंद गळ्यातलं हातातल्या अंगठ्या मांगट्या सब काढून घेते, त्याच्यात ती बारीकसा दाना पाहिजे तो ठेवते जिबीच्या खालतं. काय नेऊन राहिला इथून, अबे काय नेऊन राहिला. म्हणून मी जेव्हा क्लास घ्यायला लागलो तेव्हा मी ठरवून टाकलं का माझ्या कमाईतले 10 ते 15% दान करायचं. आता तर 20% दान होते. बंद्या कोरोनाच्या काळात माझे व्हिडिओ पाहिले असेल काही लोकांना. बंद्या कोरोनाच्या काळात 200 लोकांना दररोज जीव घालत, दररोज. हे कोणाले मी गेलो, कडक लाट होती, दुसरी लाट. पहिल्या लाटीत अन्नधान्याच्या किटा वाटल्या म्या. हे माझ्यासोबत सोबती पोरं आहेत, मोहित गीत. तर कोरोना लागला, सारे लोक कोरोना घरात. माझ्या अकाउंटले 50-60 हजार रुपये होते. मी होतो गावात. मग महिनाभर गावातच होतो, कडक लॉकडाऊन होतो. मग कांदा आला होता माझ्या उपडाले, गेलो वावरात. कांदा उपडू लागला बापाले, कट्टे भरले. फेसबुकवर पोस्ट टाकली, म्हणलं कोणाला कांद्याचा कट्टा लागत असेल तर 800 रुपयाचा कट्टा आहे. मग लोकांनी फोन आले लोकांच्या घरी निघतात कोरोनात कांदे. मास्तर कांदा विकून राहिला. हो आता बगलीत उचलला कट्टा, माझ्या कारमध्ये भरो. लोक माझ्याकडे पाय साला या मास्तर माणूस असा कांदे विकून राहिला. लोकांच्या घरी चोरी करून राहिलो का. काम करायची कोणती लाज आहे. क्लास बंद आहे, कांदे विकून राहिलो. पहिले मी कास्त करत होतो, काम करायची कोणती लाज आहे. आता पहिल्या कोरोनाच्या लाटी मग गेलो वर्धेले, किराणाच घेतला. 30,000 रुपये काढले अकाउंटमधून, किराणा घेतला. ह्या किटा बांधल्या. 5 किलो आटा, 3 किलो तांदूळ, 1 किलो तेलाचं पाकिट, 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो बेसन, 1 किलो मोठ, त्याच्यानंतर 1 किलो चण्याची डाळ, साबण, हँडवॉश, त्याच्यानंतर धनिया पावडर, तिखट पुडा, जिरा पावडर, चहाचा पुडा आणि 1 किलो मिठाचा पुडा. असं एक पाकिट पार्सल बनवलं, एक थैली. बंद सामान घेतलं.
माझी बायको म्हणे काय लिव्हर दिले गेले म्हणे. म्हणलं काही नाही, अन्नधान्याच्या किटा घेतला. हा अकाउंट मध्ये खतम करा म्हणे, बंदे पहिल्याच क्लास बंद आहे म्हणे. धीर धर म्हणलं, लखलख नको करू तू. ते म्हणे अकाउंट मधले पैसे खतम, अजून किती दिवस चालते कोरोना, का चालते, पैसे लागत नाही का म्हणे. धीर धर, आयुष्यात चढ उतार आले पाहिजे. रोज वांग्याची भाजी खाऊन मजा नाही, एका दिवशी ठेचा बी पाहिजे, पण बापापासून बी खा लागते. म्हणलं आयुष्यात चढ उतार नाही आले तर आयुष्याची मजा का. मग तिला समजून सांगलं, म्हणलं थांब. मग घरल्या किटा रोज जाऊ, रोज जाऊ, रोज स्लम एरियात जाऊ, एकदम गरीब. मग आदिवासी झोपडी होती, तिथं गेलो. तिथं पाहू का तिथं कोण आपल्याला भेटते. मी पहिले पाहू का रेशन कार्ड आहे का. मग रेशन कार्ड वरतं त्याला फुकट धान्य दिलं होतं सरकारनं. हे जर त्याला दिलं असेल गहू तांदूळ आणि त्याच्या घरी तेल तिखट मीठ नसेल तर मी ते तेल तिखट मीठ धनिया पावडर जिरा पावडरचे वेगळे पार्सल बनवलं तर ते देऊ. 31 बुडी आहे हे सांगे बाबू, माझा कंट्रोलच बंद झाला रे, 3 महिने झाले. आता ते कुठं जाईल, कोरोनात ऑफिस बी बंद, सरकारी काम बी बंद. मग त्या बुडीले गहू तांदूळ बी देऊ आणि ते अन्नधान्याची जे किट होती ते बी देऊ. मी पाहून देऊ, मी कोणालाही अशी वाटली नाही. आलं का अदे गरीब आहे म्हणलं काय रे, हट्टे पट्टे राय सर आम्हाला द्या. छोट्या तुला लाज वाटून गेली का. मी म्हणलं मला मागतं त्याला डायरेक्ट तोंडावरच सुनावं. मग अशा चांगल्या 150 किटा वाटल्या. हे त्याचे फोटो टाकलेत. लोक म्हणे हे भिकारी आहे का म्हणे तुम्ही देऊन राहिले. अबे छोट्या म्हणलं त्याच्यासाठी फोटो नाही टाकले, कारण माझ्या अकाउंटले होते 70,000, मी 20,000 ठेवले असते, 50,000च्या किटा वाटल्या असत्या. ठीक आहे, एक किट 800 रुपयाची बने, खूप झालं तर 70 लोकांपर्यंत पोहोचलो असतो. लोकांना म्हणे त्याच्यानंतर 80,000 पाठवले, अजून मी 100 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि दुसऱ्या लाटेत तर लोकांना म्हणे 3.5 लाख पाठवले. किती लाख. हा, आणि 3.5 लाखाचा हिशोब टाकला मी. 50,000 रुपये उरले माझ्यापाशी, उरले. त्याचा हिशोब टाकला. अंगवर तर लिहिलं दिस इज नॉट PM केअर फंड. एखाद्यानं दाबली असते वरचे 50. मग मी वरच्या 50चं का केलं तर वरचे जे 50,000 उरले होते त्याच्यात पुन्हा 50,000 टाकले. मग त्याचे ब्लँकेट आणले, बकेट आणल्या, अन्नधान्याच्या किटा आणल्या. हा, लोकांना मदत केली. लोकांना सांगितलं का मी कोकणात जे दरड कोसळली तिथं जाणार आहे. तर मला वाटलं का मला पेट्रोल लागेल, म्हणलं 20-25 हजाराचं. साला 50,000चं पेट्रोल लागलं. ह्या कोकणात असं त्या पहाडात लोडिंग गाडी होती आमच्यापाशी 207, एक 4 व्हीलर होती. त्या 4 व्हीलरला लागलं 18,000चं आणि त्या लोडिंगला लागलं 35,000चं पेट्रोल. मग आम्ही म्हणलं तिच्यात होता पुरा माल भरून चढणे उतरणे फार पेट्रोल नसलं, डिझेल नसलं मग झालं. तर मग ह्या कोरोनात एका गावात गेलो, तळेदी नावाचं गाव, जिथं 89 लोक दरड कोसळून वारले डायरेक्ट गावात. तिथचे लोक सांगे तुम्ही मदत काय आणली म्हणे. इथचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आपल्या घरी उतरून घेते म्हणे आणि आपल्याला जे मतदान घेते त्याला वाटते म्हणे. आम्ही एकाला गेली नाही, आम्ही डायरेक्ट गावात गेलो, डायरेक्ट त्या गावातल्या लोकांना भेटलो. अजून मी फेसबुकवर युट्यूबवर व्हिडिओ आहे त्याचे. आणि डायरेक्ट प्रत्यक्ष भेट आम्ही स्वतः पाहिलं. हा एकही माणूस त्या मातीतला काढता नाही आला. कोणाचा हात आहे बुलडोजर मध्ये, कोणाचा पाय आहे. ते लोक म्हणजे त्याच्यासोबत तिथं बसल्यावर का बोलावं मला विचार म्हणजे आमच्या तोंडातून शब्द नव्हते निघत. फक्त 14 लोक वाचले होते. ते जे लोक नोकरीवर गेले होते आणि जे लोक नातेवाईकाच्या इथं गेले होते तेच वाचले, बाकीचे कोणीच वाचले. मग हे जे काम करून राहिलं मी, याच्यात वेगळा आनंद आहे. मंदिरात दान करण्यापेक्षा असं डायरेक्ट दान करा, त्याची मजा अलग आहे. मंदिरं बांधायला हरकत नाही. राम मंदिर बांधून कोणाचाही भलं होणार नाही. नाही तर तुमचे पोट्टे घेऊन ना बसवीन तिथं कटोरं घेऊन 1 रुपया पहिला मी टाकीन. अबे मंदिरं बांधून भलं होऊन राहिलं का. कोणी म्हणते हनुमान चालीसा वाजवा, कोणी म्हणते अजान वाजवा. अबे चोट्ट्याव बंद करा. तिथं पोट्टे बेरोजगार पडून आहे. कोण्याही पक्षात आणि कोण्याही पक्षाच्या आंदोलनात जायच्या पहिले 10 वेळा विचार करायचं आहे का नाही. आता तुम्हाला सांगतो, भारतात लोड शेडिंग, महाराष्ट्रात लोड शेडिंग आहे तर BJP आंदोलन करते, लाईन आलीच पाहिजे. आम्ही छोट्या पेट्रोलवर बोलणं, त्याच्यावर पण नाही बोलत, डिझेलवर बोलणं, गॅस सिलेंडर त्याचं आंदोलन करणं. नाही हे तिथं नाही बोलणं. मग काँग्रेस आंदोलन करते, पेट्रोल डिझेल हे तर करून बी नाही राहिले. हे झोपीतच आहे काँग्रेस. अरे सिलेंडर 430 रुपयाचं सिलेंडर होतं, 1050 रुपयाचं झालं. काही लाच शरम. अरे ज्यानं बायका टाकले त्याला का भेंड माहीत कुटुंबाचे आणि प्रपंचाचे.
हा प्रॉब्लेम आहे. माझी बायको डेंग डेंग लावते. काही लोकांचे तर आहेच नाही, मुख्यमंत्री आहे, त्याला काय भिन्न माहीत पडणार आहे स्वयंपाक कसा शिजवा लागते. अरे बरोबर आहे ना. असा एक बी माणूस नसेल पेट्रोल पंपावर गेल्या तोंडातून निघत नसेल का, ठिकाणी जागा निघत नाही सांगा, मायात निघते बाप. अरे तुम्ही पतून राहिले म्हणे, कमालच वाटून राहिले. 120 रुपये कायले म्हणते भाऊ. अबे बोलणं शिका. हे संविधानानं अधिकार दिला आहे. राज्यघटनेच्या आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला संविधानानं अधिकार दिला आहे. आणि जर चांगल्या कामासाठी जेलमध्ये जात असेल तर बिंदात जायचं साल्याने. अबे ठीक आहे, छंडून मरण्यापेक्षा बंद करून मरायचं, समजलं ना. ठीक आहे. अबे आता काही काही पुढच्या आत्महत्या करते. स्पर्धा परीक्षेत मले पाहिजे तशी नोकरी नाही भेटली. आता हे मागं एका पोरानं केली, मला लाज वाटते अशा पोरायची. अबे तुला मेलास तर तू का देऊन गेला, समाजाला का देऊन गेला. जा ना मुख्यमंत्र्याच्या कॅबिनच्या समोर मंत्रालयात, तुला मरातच आहे. इतिहास करून मर, समजलं का. मरात आहे तर भगतसिंगासारखं मरा. असं चिल्लर मरण्यात फायदा नाही. म्हणून इतिहासात पागल लोकांचे नाव येत असते. कोणाचे नाव येते. हा, जे पागल राहते ना त्याचे नाव इतिहासात राहते, आणि जे शून्य राहते त्याचा इतिहास ते घरी म्हणून वाचत असते ते. म्हणून हे समजून घ्या पहिले. तुमच्या पोरायले तुमचं पोरगं राजकारणात जात असेल ना, त्याच्यातून त्याचे उद्योग चांगले असेल तर बिंदात जाऊ द्या चालेल. और ते तर राजकारणी ठेकेदार आहे नसेल तर चॅलेंज आहे आपलं. अर्ध्यापेक्षा जास्त आहे. याचीच कन्स्ट्रक्शन कंपनी राहते, नाल्या बांधण्यापासून रोड बांधण्यापर्यंत. आहे का नाही, आहे का नाही. खोटं असेल तर जोडे मारायचे मला पायातले. अर्धे कॉन्ट्रॅक्टर आहे, अर्धे अधिकारी बी पैसे खाते. ह्या बी पैसे खाऊन राहिला ठेकेदार. ठीक आहे, ठेकेदार पैसे देऊन राहिला अधिकाऱ्याले, मंत्र्या संघाले सगळ्याले पैसे चालले. तुम्ही गेले कंप्लेंट करता, तो अधिकारी राहते त्यानं पैसे खाल्ले राहते. का भ्रष्टाचार तो बाहेर काढणार आहे भेट. पुरं वरून करत नाही. आता शेतकऱ्याचा मागं तुम्ही पाहिलं असेल, वर्धा APMCचा व्हिडिओ टाकला नाही. अरे लोक बोलायला तयार नाही. एकटा करा मार घर येईन मशियासारखा सगळे प्रश्न सोडवणं असं होत नाही. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना, तोपर्यंत ही व्यवस्था दुरुस्त होऊ शकत नाही. हे समजून घ्या. फक्त शिक्षण शिकून फायदा नाही. हे डिग्री पुंबई करून घाला घरी. हा, काही मतलब नाही आहे शिकून. जर शिकून तुमच्यावर अन्यायाले, तुमच्या समाजावर होणाऱ्या अन्यायाले वाचा फोडता येत नसेल ना, तर ते काही कामाचं नाही आहे शिक्षण. ठीक आहे. म्हणून हे पहिले समजून घ्या. शिक्षण हे मार्कलिस्टवर मार्क मिळवण्यासाठी नाही आहे. आणि तुम्ही फक्त डिग्री पास केल्या आहे त्याचा काही फायदा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरेनहून जेव्हा शिकून आले ना, ते इंग्रज का म्हणे तोडते माहिती आहे का. त्याने चूक करासाठी तुम्ही का करा म्हणे, मुंबई हायकोर्टात न्यायाधीश बना म्हणे. आता न्यायाधीश म्हणून चूक करत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे लाचार नाही वाद आहे म्हणे तुमच्या व्यवस्थेसमोर. म्हणजे माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे, आणि जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत कोणाची लाचारी स्वीकारणार नाही म्हणे. नाही स्वीकारली शेवटपर्यंत इंग्रजाची नोकरी. वकिली केली पोटा पाण्यासाठी, प्राध्यापकपणा केला, लेक्चरशिप केली. हे समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं, आणि त्याला सुराज्यात आणण्याचं काम या संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. सगळ्याने केलं आहे, कोणीच नाही सुटलं. तेली कुणबी माई मातांग महार, कष्टकरी शेतकरी शेतमजूर महिला सगळ्याने केलं आहे. बंद्या युरोपात, पुऱ्या युरोपात महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं. इथं भारतातल्या बायकाईले एका दिवसात, एका राज्यघटनेतून एकाच दमानं स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. भारत जगातला पहिला देश आहे का ज्यानं स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार ॲट ए टाइम दिला. हे तुम्हाला समजून नाही राहिलं. या पोरा राज्यघटना घरी आणून कपाटात ठेवायच्या कामाची नाही आहे. कपाटात आणून नका ठेवू. हे उतरवा पोराच्या डोक्यात, गेली पाहिजे, त्याला समजले पाहिजे. त्याचे हक्क समजून सांगा. तुमचे पोरं 3 क्षेत्रात पाठवा. 3 गरज आहे याची. मी का सांगतो लक्ष द्या.
डॉक्टर इंजिनियर नाही बनले चालन, आपले पोरं 3 ठिकाणी गेले पाहिजे. कोणते 3 क्षेत्र आहे जिथं पोरं गेले पाहिजे? पहिलं क्षेत्र आहे पॉलिसी मेकिंग मध्ये मोठं गेलं पाहिजे आपलं. या देशाचे जे लोक पॉलिसी बनवतात, ओबीसीचं आरक्षण रद्द केलं. कोणा केलं? सुप्रीम कोर्टाने केलं. कोणा केलं? सुप्रीम कोर्ट का म्हणून राहिलं? इम्पेरिकल डाटा पाहिजे. भेटं इथं जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या सदस्याला भेटणं माहित नाही. अबे ते इम्पेरिकल डाटा म्हणून राहिले ते करायचे ते इम्पेरिकल. काही लोकांना तर इम्पेरिकल उच्चारता नाही येत. इम्पेरिकल काहीतरी म्हणलं म्हणते त्याचं. ह्या टोटली इम्पेरिकल डाटा नाही माहिती जिल्हा परिषद सदस्य. आता इम्पेरिकल डाटा नाही आहे. इम्पेरिकल डाटा म्हणजे का? आता सरसकट ओबीसीला 27% आरक्षण आहे. ज्या मतदारसंघात पंचायत समितीच्या मतदारसंघात 10% ओबीसी आहे तिथे 27 आहे. पण जिथं 52% ओबीसी आहे तिथे 27 आहे. जिथं 70% ओबीसी आहे तिथे 27 आहे. म्हणून म्हणते का मतदारसंघानुसार ओबीसीची लोकसंख्या आणा. आता ते कोणाचं काम आहे? केंद्र सरकारचं काम आहे. हे राज्याचं काम नाही आहे. भारत दर 10 वर्षाला लोकसंख्या मोजते. त्याच्यात 2 कलम वाढून ठेव ना, एक जात आणि एक प्रवर्ग. संपला विषय. 2च कलम वाढवत आहे ना. तर देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणते नाही असणार नाही मोजू शकत. काहून? याच्या छाताडावर बसल ना. म्हणजे काँग्रेसनं केलं तर ते आम्ही नाही करू शकत. काँग्रेसनं नाही केलं तर तुम्हाला काहीसाठी निवडून दिलं? तुम्हाला त्याच्यासाठी केलं द्या ना. 2 कलम वाढवा ना. का प्रॉब्लेम आहे? मग मागच्या 2011 मोजली तर जाहीर नाही केली. काहून? ते छाताडावर बसल लोक. तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब संविधान इथं म्हणते विधानसभेच्या पटलात 88,000 चुका आहे. यायनं म्हणा 4 दिवसानं लोकसंख्या आयोगानं वक्तव्य केलं आमच्या डाट्यात चुका नाही. अरे बापरे, एवढं खोटं. आणि हे रेटून आताच विधानसभेत बोललेल्या वक्तव्यावर केस नाही करतायत म्हणून सांगा. नाही तर केस ठोकता आली. मग आता तुम्ही मला सांगा का? ठीक आहे, जर सुप्रीम कोर्टानं काय केलं? न्याय निवाडा दिला. आता आपले किती पोट्टे ओबीसीचे तिथं आहे न्यायालयात? किती पोट्टेले आपण LLB करायला लावतो? आपल्याला क्षेत्रात का माहिती? 12वी सायन्स, आर्ट, कॉमर्स. म्हणजे दुधावरची साय सायन्स, त्याच्या खालची साय थोडीशी आर्ट. ठीक आहे, थोडीशी खालची साय कॉमर्स. पलपल पाणी ITI. पलपल पाणी कुठं चाललं? ITI. मग आता हे जे पोट्टे आहे आपले, याला दुसरं क्षेत्रच नाही माहित. याला त्या क्षेत्राची गरज आहे. अबे तिथं पाठवा ना. तिथं SP एक लेटर पाठवलं न्यायाधीशानं, जिल्हा न्यायाधीशानं. उद्या या केसमध्ये SP न हजर राहा. दुसऱ्या दिवशी येते, अशी टोपी घेते, बगलीत घालते, जाऊ द्या. तिथं पोट्ट आपलं सेल्यूट केला पाहिजे SP न बी. आपल्याला माहीतच नाही. बनवा LLB, देऊ द्या त्याला MPSC ची परीक्षा, ज्युनियर मॅजिस्ट्रेटची. जाऊ द्या, होऊ द्या न्यायाधीश. का प्रेस्टीज राहते न्यायाधीशाचं? कोणाची अवकात नाही राहत कॅबिन मध्ये घुसाची, कोणाचीच नाही राहत. आणि त्याच्यात न्यायाधीश माझे फॅन आहे, त्याच्याबद्दल मी धन्य आहे. न्यायाधीश फॅन आहे. आणि हे मला एका न्यायाधीशाने सांगितलं. ठीक आहे, कोण सांगितलं? न्यायाधीशाने सांगितलं का मी फॅन आहे. बरं, एक नाही आहे, लय आहे. ठीक आहे. आणि लय लोकांना मला असं सांगितलं का सर, एका पोरीनं मला फेसबुकच्या इनबॉक्सवर मेसेज केला. ती चांगली दिसली म्हणून मी खोलून पाहिलं. मग मी तिचं प्रोफाईल पाहिलं तर तिथं ज्युनियर मॅजिस्ट्रेट म्हणून सिलेक्शन झाल्याचे तिचे अभिनंदन होते. मग मी तिथे मेसेज केला का तुम्ही न्यायाधीश आहे का बा? हो सर म्हणे, मी आत्ताच माझं सिलेक्शन झालं. आता काही असं काही करता येत नाही. ठीक आहे, न्यायाधीशाला असं काही म्हणजे सार्वजनिक मग फेसबुक सब बंद करून टाका लागतं ते. जितकं खतरनाक नियम आहे त्याची. मग त्यानं म्हणे सर म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला परीक्षेतले बरेचसे प्रश्न आले म्हणे. आम्ही म्हणलं माय व्हिडिओ पाहून? हा सर म्हणे केशवानंद भारतीचा खटला बंद LLB करताना नाही समजला म्हणे आम्हाला. तो साला तुम्ही समजून सांगितला म्हणे. आज जबरदस्त खटला आहे म्हणे. त्यामुळे तू कुठं भेटला? आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आला म्हणे. तिनं पहिले मला म्हणलं सर म्हणे मी तुमची लय मोठी फॅन आहे म्हणे. मी म्हणलं बा तू दुसरी न्यायाधीश आहे, माझी फॅन आहे. दुसरी नाही म्हणे, लय लोकांना सांगता येत नाही म्हणे.
180 नवीन न्यायाधीश सिलेक्ट झाले, त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणे, त्याच्यावर तुमचे कंटिन्यू व्हिडिओ येत राहते म्हणे, एवढे लोक फॅन आहे म्हणे, फक्त सांगता येत नाही म्हणे आम्हाला. मला मी म्हणून चांगली गोष्ट आहे बा. म्हणजे मी काहीच नाही, मी खरं खरं सांगून राहिलो, मी व्हिडिओच्या माध्यमातून काही चुकीचं सांगून नाही राहिलो. ठीक आहे. तर मग हे झालं. त्याच्यानंतर दुसरं क्षेत्र कोणतं, तर आपले पोटके UPSCच्या परीक्षेतून कलेक्टर झाले पाहिजे, IAS IPS इथं गेले पाहिजे आपले पोटके. आता ह्या जर IAS झाला, याने पहिले याचं ट्रेनिंग झालं UPSCच्या परीक्षेतून, एकाच परीक्षेतून कलेक्टर होता येते. IAS म्हणजे त्याला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 29 प्रकारच्या नोकऱ्या भेटते एकाच परीक्षेतून UPSCच्या. सगळ्यात वरची रँक आहे IAS, मग IPS, मग IFS इंडियन पोलीस सर्व्हिसेस. बंद्या जिल्ह्यात एकच माणूस राहते ज्याच्या खांद्यावर लिहून राहते IPS, बाकी बंदे मपो. बाकी बंदे का मपो, महाराष्ट्र पोलीस. एकच माणूस राहते IPS. इथं राजमुद्रा 2 तलवारी. ठीक आहे. राहिले बंगला, गाडीचा दरवाजा उघडले बी कॉन्स्टेबल राहते म्हणलं. 24 तास गाडी, एशीत बसा, एशीतून निघा, गाडीत बसा, एशी चालू, अगोदरच चालू राहते गाडी थंडीगार. इथं हे उन्हात मरते. हो काजी सर, अबे मग चोट्यात जाणं तिथं देणं परीक्षा. मग आता हे जे आहे हे पोट्याला माहीतच नाही. अबे लेका, एका सहीनं असा आदेश आहे कोरोनाच्या काळात, आजपासून सर्व चक्क्या दुकानं बंद. खालतो सही कलेक्टर, कोणाची सही रे? एक आदेश आला का शेटर खालतं, एक आदेश आला का शेटर कोणाच्या. मग एवढा पॉवर आहे भाऊ, बंदा जिल्हा एका सहीत बंद होते, एका सहीत. तिथं तुमचे पुढचे धाडा ना, एका चिल्लर धंदे करायला लावता. पोलीस भरती 15 शिवाय ऐका रोजच्या नाही का. म्हणजे हे पोट्याले मी 7 वर्ष झाले वर्धेच्या सांगून राहिलो, विदर्भातले पोट्टे टॅलेंट कमी नाही. आता तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी UPSCच्या परीक्षेत विदर्भातले 8 पोरं पास झाले. किती पोरं? 8 पोरं एका वर्षी. महाराष्ट्रात बंद्या महाराष्ट्रात 80 पोरं पास झाले, त्याच्यातले 8 पोरं 10% विदर्भाचे होते. याच्यापेक्षा अजून जास्त रिझल्ट लागत का नाही? हा. तर हे पोरं तिथून परीक्षा पास झाली. IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस अशी लिस्टच आहे. ज्याने जास्त मार्क IAS IPS चालली रँक खालतं खालतं खालतं. मार्क कमी आहे खालच्या पोस्ट भेटत, मार्क जास्त आहे कलेक्टर भेटत. मग कलेक्टर झाला, ठीक आहे. अरे भाऊ, 5 स्टार हॉटेलच्या फॅसिलिटी राहते, ट्रेनिंग, कपडे धुवायला काही नाही, कांगातले काढायचे, समोर आणून टाकायचे, प्रेस करून येते. अजून का पाहिजे मी तुले? हा, सर्व ते बायको सोडून, सर्व ते बायको सोडून. ठीक आहे. तुम्ही विचार करा, फक्त तेच नाही ते तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करत बसा. भारत सरकार सब देते, सब बंगला गिंगला, हे जबरदस्त बंगला, तो असा नाही राहत. ठीक आहे. मग हे मोठे एकी होते, 3 वर्ष 4 वर्ष काढले का लगेच कलेक्टर होते, विभागीय आयुक्त होते, महाराष्ट्राचा कॅबिनेट सचिव होते. आणि याले मरता खेपी रिटायरमेंटवर केंद्रात उचलते कॅबिनेट सचिव. ठीक आहे. कॅबिनेट सेक्रेटरी. कोणता विभाग? गृह मंत्रालय. कोणता विभाग? PMO ऑफिस. आणि तिथं मग वेगवेगळ्या कायद्याचे ड्राफ्ट बनवते. ड्राफ्ट कोण बनवते कायद्याचे? का द्या चालू कायदे हे बनवते. हे बयान राहते. हे त्याला का भेंडा समजते नाही, त्याच्यापाशी डिग्री बी नाही, रवरची डिग्री दाखवते. त्या दिवशी युनिव्हर्सिटी चालू होती का नाही माहित नाही. एक म्हणते पडाली का नाही, एक म्हणते MA ची डिग्री दाखवते. आमच्या पैसे आहे. अबे आत्ताच तर म्हणलं तो मी शिकलो नाही, तर दुसरा म्हणते MA ची आहे. तर हे लोक ड्राफ्ट बनवते. आणि काही जर हुशार मंत्री असाल तर ते बी आपल्या सूचना त्याच्यात टाकायला लावते ते IAS अधिकारी. म्हणजे जे आपल्या लोकांना द्यायचं आहे तिथं आपण गेलो पाहिजे, इथं पाठवा पोटके, जिथं आपले पोटके गेले पाहिजे बहुजनाचे, हे समजलं पाहिजे समाजाला. आणि त्याच्यानंतर तिसरं क्षेत्र आहे ज्याने तुम्ही बदमाश लोकांचं क्षेत्र म्हणता, राजकारण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य आहे,
का वक्तव्य आहे माहित आहे का? शासन करती जमात बना. म्हणजे मी संविधान सभेचा अध्यक्ष होतो, पण त्या संविधान सभेनं मला मसुदा समितीचा अध्यक्ष बनवलं. मला ड्राफ्ट बनवायचा अधिकार जेव्हा दिला तर मला कोणाला का द्यायचं हे मायापाशी पावर आला. मी सगळ्याले समानतेनं वागाचं तत्व त्याच्यातून दिले आणि ह्या माया शिक्षणाचा पावर आहे हे त्याने तिथून दाखवून दिलं. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा मी का म्हणून राहिलो. तुमचे पोट्टे शासन करती जमातमध्ये गेले पाहिजे. तुमच्या पोट्ट्याने राजकारणात जर जात असेल तर त्याला इंटरेस्ट असेल तर रोपाचं नाही, बिंदास जाऊ द्या. तर त्याला सांगायचं का इमानदारीने काम करते तर. आणि मले का तुम्ही नोकरीवर लागले तिथं का पैसे खाताना दिसले जोड्यान हाणीन मी. ठीक आहे, हेच पोट्टे नोकरीवर लागते आणि तिथं 5% सावडते. म्हणजे असा राग येते त्याचा. माया सपाट्यात का सापडले. ठीक आहे, अँटी करप्शन मध्ये घेईन मी, हे लक्षात ठेवलं. ठीक आहे, 1 रुपया खात नाही, कोणाला लाजीम नाही राहायचं. म्हणून लाजीम नाही आहे म्हणून बिनधास्त बोलून राहिलो. लाजीम नाही आहे म्हणून बोलून राहिलो. जर कोणाचे खाल्ले असते ना तर मला कवाचंच गायब केलं असतं. आणि हे माया बापाने शिकवलं. माया बाप खासदार नाही, माया बाप आमदार नाही, माया बाप इमानदार आहे. म्हणून या संविधानाचे अधिकार समजा आणि आपले पोट्टे राजकारणात बी पाठवा. कायच्यात पाठवा? राजकारणात बी पाठवा. आणि थोडंसं अभ्यास करून जर पोट्ट राजकारणात गेलो, त्याच्यात जर कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करून गेलो तर ते समोरच्या जगू नाही देत. चॅलेंज सांगतो तुम्हाला. फक्त याला MPSCचा अभ्यास करून राजकारणात उतरा. याच्या अंगात महात्मा फुले, याच्या अंगात तुकडोजी महाराज, याच्या अंगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजच घुसते. हे माझ्या अंगात घुसले आहे आणि घुसायला पाहिजे. गरज आहे त्याची, आहे का नाही? म्हणून ठीक आहे, शिक्षण हे केवळ मार्कलिस्ट पुरतं मर्यादित नका ठेवू. नॉलेज समजून घ्या, कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या समजून घ्या. ठीक आहे, परीक्षा काय आहे हे समजून घ्या. ठीक आहे, अभ्यास रट्टा मारून नका करू. अभ्यास जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. असं ऐकलं का अभ्यास करता करता उकडून गेलो, चक्कर येऊन पडलत गेलो. अबे लेका, अभ्यास एवढी खतरनाक अभ्यास जर घरी करत राहिले ना, ताई येते, बाबू मा जेवण घेणार रे, मा चहा पितं का? मा चहा, माय चहा आणून देते सोबत बिस्किट. आणि वावरात राही बरं सोयाबीनच्या ढिगावर एकही वाजते डब्बा नाही येत ना. आला तर भाजीत मीठ नाही राहत ना, खालतं बी मीठ नाही राहत खालच्या त्या. हा तसाच. मग लेका, जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास करणं. ते कर, समजून घ्या. आता तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो, संपवतो. बराच वेळ झाला. किती वाजले? 10 वाजले. नियमानुसार टाईम संपला. ठीक आहे, आपल्याला नियमाच्या पलीकडं वागणं योग्य नाही, कारण आपण लोकांना नियम सांगतो. आता लक्ष द्या, काय म्हणून राहिलो तुम्ही? एक उदाहरण सांगतो. आता एक UPSCच्या परीक्षेत प्रश्न आला. 2015च्या परीक्षेत प्रश्न होता. आता प्रश्न पाहिला लई खतरनाक होता. पहिला प्रश्न सांगतो, मग दुसरा. एक प्रश्न होता, जर तुम्ही एका डोळ्यानं अंधे आहे तर तुम्हाला किती टक्के दिसाले पाहिजे? ठीक आहे, 1%. ठीक आहे, काय म्हणते? जर तुम्ही एका डोळ्यानं अंधे आहे. एवढे भयान सर्किट पोट्टे आहे ना, हे पोट्टे एका डोळ्यानं अंधे. ऑप्शन होतं 100%, 50%, 30%, 70%. आता एका पोट्ट्यानं अंदाज लावला, अरे साल दोन्ही डोळ्यानं तेवढंच नाही, एका डोळ्यानं तेवढं. हा 100. तर त्या बापाचीच खेती होय. हा काही ना 100 हानी. एका पोट्ट्यानं डोळ्यात बंद नाही केला. एका डोळ्यानं 100, एका डोळ्यानं 50. 2 100, 1 50. अर्धी काही ना 50 आणलं. आता एवढे खतरनाक पोट्टे राहायचे, तुम्हाला सांगतो 90% पोट्ट्यानं 50 ते 100 मारलं. आता एका पोट्ट्यानं आता एक गोटा घ्या मारा का डोळ्याने, त्याला भोपणं आता गरज आहे का? पोट्ट्या एक डोळ्या बंद कर मग पाय. आता 2 डोळे चालू ठेवलेत, मला इथून तर इथपर्यंत दिसून राहिले, आहे नाही का? आता एका डोळ्यानं जर डोळ्या बंद केला तर ह्या नाकाच्या शेंड्यापासून हे जे आहे आता इथून एवढं दिसत आहे, म्हणजे 120च्या अँगलमध्ये दिसते, म्हणजे 70% विजिबिलिटी राहते. किती लॉजिकल प्रश्न आहे. हे पुस्तकात भेटेल का? असे 4-5 प्रश्न राहते.
आता एक प्रश्न आला, आता सायन्सचा प्रश्न होता तो लय खतरनाक, युपीएससीचे प्रश्न लय खतरनाक राहते. मला लय आवडते युपीएससीचे प्रश्न. हा साले का डोके लावते ते, कुठून आणते का आणते त्याचं त्याले पाहिजे. लय भारी लोक राहते प्रश्न काढणार. असे प्रश्न पाहिजे तेव्हा मजा येते अभ्यासाचा. आणि एमपीएससीच्या अभ्यासाचा मजाच अलग आहे. याच्यात तुम्हाला मी शिकवतो ना, मी 14 सब्जेक्ट शिकवतो. किती? 14. आता नवीन शेअर मार्केट चालू केलं मी. म्हणजे नुसतं शिक्षणच नाही, पोटाली बी लागतील ना. अरे सारे ढोंग करतायत, ते पैशात ढोंग नाही करतायत. पैशाच्या ठिकाणी पैसाच पाहिजे, बरोबर नाही का? मग सारे ढोंग करतायत, ते पैशात ढोंग नाही करतायत. मग पोट्याले पैसा बी पाहिजे. मग पोट्याले शेअर मार्केट शिकून राहिले. ते माझे व्हिडिओ पाहिजे शेअर मार्केटचे आपल्या चॅनलवर फिनिक्स अकॅडमीवर टाकले आहे. अकाउंट बी काढजा, ठीक आहे. ते समजलं पाहिजे. पहिले अभ्यास करा, डायरेक्ट नका काढू. हा नाही तर बस कराय मास्तर सांगितले. पहिले अभ्यास करायचा, मी सांगितलं आहे का करायचं. तर तिथं आलं तुझे आपण हा प्रश्न. तर दुसरा प्रश्न, पहा प्रश्न लय खतरनाक होता. खालीलपैकी कोणता ग्रह पाण्यात टाकला असता डुबेल? अरे वा रे वा म्हणलं, साला याले म्हणते प्रश्न. हा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता ग्रह पाण्यात टाकला असता डुबेल? पहिला ऑप्शन होता गुरु, शनी, मंगळ, पृथ्वी. आता काही पोट्टे एवढे हुशार होते, प्रश्न चुकीचा आहे. एवढ्या मोठ्या ग्रहाने पाण्यात कसं टाकण आणि पाणी पृथ्वीवर आहे, आणि तो ग्रह कसा डुबन पृथ्वीच्या पाण्यात? काही पया चुकीचा प्रश्न आहे, कॅन्सल होते. सध्यात कॅन्सल होते. बापाची किती होईल? प्रश्न बरोबर आहे, प्रश्न नाही चुकला, प्रश्न बरोबर विचारला नाही ना, विचारणार आहे. आता ह्या प्रश्न डिपेंड होता कन्सेप्टवर. त्याला म्हणते कन्सेप्ट. आता मी मग जातो एखाद्या सायन्स कॉलेजमध्ये पोट्याला विचारतो, का रे एखादी वस्तू पाण्यात डुबणं आणि न डुबणं हे काय डिपेंड आहे? कुठे काय ते माझ्या का उत्तर यायला असा कोणत्या घेऊन उताळावर रे. हे म्हणते सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर इट इज डिपेंड अपॉन मास. असं का मास? इकडे तुला बुस काढतो पाण्यात. हा का खतरनाक उत्तर. हे 12वी सायन्स आहे. ह्या चोट्याला माहित नाही का वस्तू डुबणं हे डिपेंड कशावर आहे? आकारमानावर. ठीक आहे. आता बा आकारमानावर कोणतं, ठीक आहे, मला वाटलंच. आता तिसरं गोष्ट म्हणते व्हॉल्यूम, म्हणजे आकारमान. अरे चोट्टेवर आकारमानावर बी नाही, मासवर बी नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर बी नाही. ठीक आहे. आता हे जे उत्तर आहे, पहा प्रश्न कसा खतरनाक विचारला. आता काही मोठ्याने उत्तर लिहिलं, सगळ्यात मोठा ग्रह गुरु आहे ह्या पहिले डुबन. तुम्हाला सांगतो 90% पोट्याने उत्तर गुरु लिहिलं. आता एखादी वस्तू पाण्यात डुबणं न डुबणं इट इज डिपेंड अपॉन डेन्सिटी, म्हणजे घनता. कशावर डिपेंड आहे? डेन्सिटी, घनता. आता यांना काय नाही 12वी सायन्स मध्ये घनतेवर प्रॉब्लेम सोडवले. याला फॉर्म्युला पाठ आहे G = m/v. आपले पण तोट्या m/v म्हणजे का नाही ना, तिला विचारा सर अगाव नाही. हा G = m/v संपला विषय. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केली. आता लक्ष द्या, लाकडी ठोकया पाण्यावर, लाकडाचा ठोकया पाण्यावर तरंगते. काऊन? तर लाकडी ठोकयाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. पण लोखंडी खिळा पाण्यावर टाकला तर डुबते. लोखंडी खिळा पाण्यात टाकला तर पाण्यावर टाकला डुबते. अबे तरंगते डोंबड्यावर. पाण्यात टाकला तर लोखंडी खिळा का होईल? डुबन. काऊन? लोखंडी खिळ्याची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला तरंगायचे आहे तर घनता का पाहिजे? कमी पाहिजे. घनता का पाहिजे? कमी पाहिजे. मग लोखंडी खिळा पाण्यावर तरंगतो कारण लोखंडी खिळ्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. काय? मग आता पहा, आता डी फॉर्म्युला काय? D = m/v. बरोबर आहे ना? आता m वळायचे वरतन, व्हॉल्यूम राहायचे खालतं. जर एखाद्या वस्तूचं आकारमान वाढवलं तर ते तरंगते. आता या पोट्याले उदाहरण सांगतो मी. हे पोट्यावर पोलीस भरतीचा गोळ्या आहे. किती किलोचा? 7.25. आता ह्या दरम्यान माझ्या घरच्या टाक्यात टाकला तर तरंगण. अबे साल्या तरंगण का? तरंगण रक्कन डुबन का नाही? याचा वितळून मी घमिलं केलं. का केलं? घमिलं केलं. आता घमिलं 7.25 किलो वजनाचं आहे. तरंगण का करण? अबे घरचं घमिलं गहू ठेवायचं. तरंगण का डुबन? तरंगण. त्यातच केलं.
तेवढ्याच वजनाचं केलं का होईल? तरंगण. इफ यू इन्क्रीज द व्हॉल्यूम डेन्सिटी डिक्रीजेस. जर तुम्हाला घनता कमी करायची आहे, वस्तू तरंगवायची आहे, तर त्याचं व्हॉल्यूम वाढवा. एवढ्याले मोठ्याले 10 13 मधली बिल्डिंग करायची. लाकडाची आहे का? लोखंडाच्या पत्राची आहे. का केलं त्यानं? व्हॉल्यूम इन्क्रीज केलं, आकारमान वाढवलं, म्हणून तरंगून राहिलं जहाज. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? राईट. हा. आता बर्फ पाण्यापासून बनते का नाही? अबे बर्फ हे पोटी सायन्स शिकली. पाहुणे आले तिने पाहिले तसं कडकडून मोडते अशी टाकते त्याच्या. आणि ते सरबत ते पाहुणं ना असं पाहिजे सर्व. का पाहुण्याला पेना तोडते ते बर्फ. हे बर्फाचा तुकडा असतो त्याच्याकडे तोंड करून पाहिजे. तरंगते का नाही बर्फ? सर तो पाण्यापासूनच बनला, डुबत काऊन नाही? अबे लेका, पाण्याचा जेव्हा बर्फ बनवता पहा सायन्स काय त्याच्या मागं. पाण्याचा जेव्हा बर्फ बनवता तर गंजुलीत काय करायचं? भांड्यात मार्किंग करायची, तेवढं पण टाकायचं. त्या मार्किंगच्या वरचं बर्फ तयार होते. म्हणजे आकारमान वाढते जेव्हा थंड करता तेव्हा. बरोबर आहे? आकारमान वाढला का घनता का होते? कमी होते. आणि तुम्ही जर तो बर्फाचा खडा टाकला तर त्याचा आकारमान वाढते 10%. म्हणून 10% वरचं तोंड काढते तो, 90% पाण्यात आहे त्याचं. हे सायन्स आहे त्याच्या मागचं. कन्सेप्ट समजून घ्या, नुसती भोकंपट्टी नसते करत. समजलं का? हे कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्टीचं वाक्य प्रश्नात त्यांना फिजिक्स आणि सायन्स, ते त्यांना सायन्स आणि भूगोल एका जागी तुटकला प्रश्न. UPSCची परीक्षा आहे, चिल्लर नाही होईल. कलेक्टर बनवते, असे चिल्लर अधिकारी नाही बनवत. अशी फाईल आली का 3 पानं पलटवले का रफ क्लर्कच्या तोंडात मारते फेकून. तो त्या डबल नाही आणायची बायबाची. मॅडम पाय ना देवाच लगेच 3 पानं पलटवले का त्याला समजते याच्यात काय. जास्त मी पण नाही पाहत ती, एवढं शार्प राहते. कसं राहते? परीक्षा पुरी निचडून घेते ते. आता नाही विसरणार आयुष्यात घनता कायले म्हणते. मग आता जर एखादी वस्तू तरंगवायची आहे तर घनता वाढवा. बरोबर आहे? मग आता हे जे 4 ग्रह आहे याच्यात जो गुरु आहे, प्रश्न होता कोणता ग्रह डुबेल लवकर. जो गुरु आहे तो पुरा गॅसेसनं बनला आहे. काय न बनला आहे? गॅसनं बनला आहे. म्हणून मास कमी आहे आणि व्हॉल्यूम जास्त आहे. तर तो जर टाकला पाण्यात तर काय होईल? तरंग. शनी तसाच आहे, कधी तरंग. 2 ग्रह उरले, पृथ्वी आणि मंगळ. दोन्ही सॉलिड आहे. याच्यातली सर्वात जास्त मास वस्तुमान पृथ्वीचा आहे. याची घनता मंगळापेक्षा जास्त आहे. म्हणून ह्या पहिले डुबन पाण्यात टाकला असता. तर काही कुठेल वाटलं सालं पृथ्वीवरच पाणी आणि पृथ्वी कसा डुबनते, हे छोटं असं दिमाग लावते. म्हणून लक्षात ठेवा, कन्सेप्टवर आहे सगळं काम. म्हणून ह्या ज्या UPSCच्या परीक्षा घेऊन राहते ह्या लय खतरनाक असते. खतरनाक म्हणजे जे पास होतात ते माणसंच पास होतात, भूत पास होत नाही. पण जे पास होतात ते भूतापेक्षा कमी नाही राहत. ठीक आहे? तर आपल्या पोरायले या क्षेत्राकडे पाठवा. मी जे क्षेत्र सांगितले, ठीक आहे. डॉक्टर इंजिनियरची गरज आहे, सायंटिस्टची गरज आहे भारताला, काही विषय नाही. पण या क्षेत्रात आले तर थोडीशी मजा आहे. कारण इथं लोकांसोबत रोजचं नवीन चॅलेंज आहे. रोज नवीन चॅलेंज. तुम्ही ठीक आहे काय म्हणते न्यायाधीश व्हा, रोज नवीन केस. ठीक आहे. तुम्ही अधिकारी व्हा, रोज नवीन चॅलेंज. कवा आंदोलन तर कवा काही, तर कवा काही. मंत्री व्हा, आमदार व्हा, रोज लोकांच्या नवीन समस्या. आता मी याच्यात आलो होतो, म्हणजे रोज लोकांचे रोज फोन येते. काही काही तर फोन हँडल बी नाही करू शकत. रोजचे 200-250 मिस कॉलच राहील. कोणासोबत बोला, ज्याचा नंबर सेव्ह आहे त्याला म्हणून कॉल बॅक लावते. 200 लोकांना फोन लावत मिळून झालं 4 तास माझ्या असेच चालले राहते. मग काहीची करतो, काही लोक मग माझ्या सोबत्याला फोन करते, अजी सर पाहिजे हे अमुक पहा ढमक पहा, चालू राहते. तर समाजासाठी काम करा, समाजासाठी थोडंफार दान करा. ठीक आहे. कारण समाजानं आपल्याला लय दिलं. मला माझ्या समाजानं माझ्या गावानं भाषा दिली. म्हणून मी माझ्या गावातले लोक तेल्याचा असो, कुंड्याचा असो, महाराचा असो, गोंडाचा असो, धनगराचा असो, सगळ्याले फुकट शिकवतो मी माझ्या क्लासमध्ये. शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाच्या पुरायले फुकट आहे. ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन फुकट आहे, नाही तर मग ऑनलाईनमध्ये विचारतो तुम्हाला. तर तिथे येऊन तुम्ही लागेल तर शेतकरी आत्महत्याग्रस्त असेल, ठीक आहे, किंवा कोणाचे आईवडील दोन्ही वारले आहे आणि त्याची शिकायची इच्छा आहे, MPSC करायची इच्छा आहे, तर त्यांना आपल्याकडे येऊन जातं, काही विषय नाही. फक्त राहा खाचा खर्च तुम्हाला पाहा लागेल. ठीक आहे. बाकी शिक्षणाची जबाबदारी, MPSCच्या क्लासची जबाबदारी माहीत. ठीक आहे.
जे देऊ शकते त्यानं मला म्हणायचं नाही, काही काही पोटते ते 720चं रिचार्ज मारते पोटतं आणि मला म्हणते पैसे नाही, असा हाणाव त्याला धरून त्याच्यापाशी मोबाईल 30,000चा येते. ठीक आहे, तर अशानं थोडंसं मला म्हणायच्या वेळेस एक काय आपल्या जीबीवर थोडंसं पहा का आपण खरं बोलून राहिलं काय खोटं बोलून राहिलं. ठीक आहे, तर इथं मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, मी 3 आवाज देतो. एक पाकिस्तानपर्यंत गेला पाहिजे, ते कवा कवा चिव चिव करते, चायना चिव चिव करते, आहे का नाही. 3 आवाज देतो, आवाज असे जंगी असले पाहिजे. ठीक आहे, असे वाटले पाहिजे का काटोलचे होय. ठीक आहे, काटे रुचल्यासारखे. ठीक आहे, तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.